नमस्कार. मराठीसृष्टी.com आणि चिन्ह यांचा व्हॉट्सअप ग्रुप वाचता वाचता या दोघांच्याही संयुक्त विद्यमानी संवाद या मालिकेमध्ये मी धनश्री दामले आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. संवाद घडावा आणि तो घडत राहावा अशी आपल्या प्रत्येक वाचकाची आणि प्रत्येक रसिक मनाची इच्छा आहे. आणि म्हणूनच महिन्याच्या एका ठरलेल्या रविवारी तुम्ही अगदी कोणताही कार्यक्रम चुकून संवाद घडवायला मात्र निश्चित उपस्थित राहता. आणि तुमचा एवढा भरभरून प्रतिसाद आम्हाला मिळतोय, त्यामुळे वेगवेगळ्या व्यक्तींचं आयुष्य आणि त्यांचं कार्य तुमच्या समोर पुन्हा एकदा उलगडावं, पुन्हा एकदा नवीन प्रश्न मनात उपस्थित राहावेत आणि त्याची उत्तरं त्या व्यक्तीकडनंच मिळावीत अशी आमची इच्छा असते. अर्थातच प्रत्येक रविवारी आपल्याला अशा दिग्गज व्यक्ती सुद्धा मिळत आहेत. आणि आता तुम्ही स्क्रीनवर बघतच आहात की ती दिग्गज व्यक्ती कोण आहे जिच्याशी आज संवाद साधणार होता. आपण ती खरं सांगू का, म्हणजे त्या साहित्यिका किंवा संशोधिका, एक उत्तम कवयित्री, लेखिका, हा सगळा भाग झाला त्यांच्या कार्याचा. मला त्यांच्यात एक गोड आजी दिसतेय. पण संवाद साधायचा आहे त्यांच्या कार्याबद्दल सुद्धा. आणि अर्थातच त्यांचा हा प्रवास कसा झाला आणि त्या प्रवासात काय काय टप्पे नेमके येतात त्याच्याबद्दल माझ्या बरोबर आहेत डॉक्टर अरुणा ढेरे. नमस्कार. संवाद या मालिकेत तुमचं खूप स्वागत आहे. आणि अर्थातच माझ्या बरोबर मुलाखतीला असणार आहेत ज्यांचा अरुणाताईंवर खूप अभ्यास आहे, त्यांचं साहित्य त्या वाचत असतात आणि अगदी आवडीच्या लेखिका आहेत त्यांच्या, अशा प्राध्यापिका मानसी वाळिंबे. नमस्कार मानसीताई. नमस्कार. नमस्कार. तर खरं तर हे खूप ह्या गप्पा आपल्या तिघींच्याही खूप इन्फॉर्मल होणार आहेत, गप्पाच होणार आहेत, म्हणजे मुलाखत अशी नाही. पण एक प्रश्न कोणत्याही साहित्यिकेबद्दल असा पटकन येतो, कारण आता अरुणाताईंबद्दल म्हणायचं झालं तर त्या संशोधिका, साहित्यिका आणि असे वेगवेगळे पैलू आहेत त्यांच्या एका व्यक्तिमत्वाचे. अरुणाताई, नेमकं काय सुरुवात कशापासून, म्हणजे संशोधिकेपासून सुरू झालेला प्रवास, मग आपल्यात एक उत्तम लेखिका आहे, एक उत्तम कवयित्री आहे, इथे येऊन पोचतो, की मग आपण उत्तम लेखन करू शकतो, कवयित्री आहोत आपण, वेगवेगळ्या प्रकारचं लेखन, स्त्रीची भूमिका, या सगळ्या गोष्टी आपण आपल्या साहित्यातनं जेव्हा वाचकांसमोर आणतो तेव्हा आपल्यात एक संशोधनाचा उत्तम पैलू आहे आणि तोही जगासमोर यावा, त्यातनं काहीतरी संशोधन घडावं, असा तो प्रवास आहे. नेमका प्रवास आहे तरी कसा तुमचा? खरं सांगायचं तर असं काही ठरवून केलेला प्रवासच नाही. मला कळतच नव्हतं अशा वेळेला मी शब्दांच्या प्रेमात पडले, म्हणजे भाषेच्या प्रेमात पडले, किंवा काय म्हणूया की स्वतःला अभिव्यक्त करण्याची वेगवेगळी माध्यमं आपल्या जवळ असताना आपण एक वाट निश्चित करतो. हे सगळं खूप नकळत झालं. म्हणजे माझ्या घरी एका बाजूला अतिशय छान पारंपरिक अशा प्रकारचं सांस्कृतिक संचित घेऊन आलेल्या माझ्या आई आत्या होत्या, की ज्या उत्तम भरतकाम करत होत्या, उत्तम रांगोळ्या काढत होत्या, उत्तम स्वयंपाक करत होत्या. ते सगळं ही अतिशय आनंदाने आणि कुतूहलाने मी पाहत आणि शिकत गेले होते. दुसऱ्या बाजूला माझे वडील होते, जे महाराष्ट्र संस्कृतीच्या अभ्यासासाठी स्वतःच्या काय ज्याला म्हणू की सगळा सर्वस्व ज्याला देऊन टाकलेला आहे त्यांनी, असे होते. आणि त्यामुळे घरामध्ये प्रचंड मोठा ग्रंथसंग्रह होता आणि सगळ्या अभावांवर मात करणारी ती एक श्रीमंती खूप लहानपणापासून लाभलेली होती. त्यामुळे या सगळ्यामधून वाढताना एक प्रकारे भोवतालचं सगळं स्त्री जीवन आणि पारंपरिक असं संचित माहित होत असताना त्यामध्ये म्हणजे चित्र काढावीत, आपण रांगोळ्या काढाव्यात, आपण भरतकाम करावं, हेही आपल्या अभिव्यक्तीची साधनच असतात. पण मी हळूहळू शब्दांच्या पुढे वळली आणि ती इतकी सहज घडलेली गोष्ट होती की असं ठरवून आपण संशोधन करतोय आणि आता आपण ते लोकांच्या समोर आणावं असं झालं नाही. आपण ठरवून कविता करतोय हेही माहित नव्हतं. म्हणजे मी लिहित होते तेव्हा तो आज वाटतं असं की त्याला लवलाट असं काहीतरी असणार सुरुवातीला, पण मी म्हंटल तसं अगदी खरंच असं असतं की जेव्हा भाषेच्या किंवा शब्दांच्या किंवा कुठल्याही माध्यमाच्या
आपण आधी प्रेमात पडतो ना, त्यावेळेला सुदैव असं असतं की प्रेमात पडलेल्या माणसाला जशी भीती वाटत नाही ना, तशी भीती वाटलीच नाही. लेखनाची वाटली नाही, शब्दांची वाटली नाही, भाषेशी खेळण्याची वाटली नाही. पण आणि ही मग भाषा करत फक्त गेले मराठीच निरनिराळ्या नाही ना, गोष्टी. त्यातून फक्त आपली हळूहळू मराठी, भाषा सापडत गेल्या. वेगवेगळ्या भाषा सापडत गेल्या. मला कळलं नाही, काय म्हणालीस? हो, बर. तुम्हाला वेगवेगळ्या भाषा सापडत गेल्या, म्हणजे फक्त मराठीतले शब्द तेच तुम्हाला प्रेमात पाडण्याचे कारण नव्हते. त्यामध्ये संस्कृत होतं, त्यामध्ये हिंदी होतं, त्यामध्ये कन्नड सुद्धा होतं. हा, या सगळ्या भाषांचा मिलाप कसा काय झाला? म्हणजे घरामध्ये हेही अशा प्रकारचं वाचन होत होतं का? अगदी घरामधल्याच गोष्टींमुळे, कारण घरामध्ये ना इतकी पुस्तकं होती धनश्री की त्या पुस्तकांमधून काय सुरुवातीला त्याची पुस्तकांची नावं, पुस्तकांचे वाच, पुस्तकांची रंगरूप ही सुद्धा इतकी आपलीशी झाली होती आणि इतकं त्यांच्यावरती प्रेम की त्याच्याशिवाय अस्तित्व असू शकतं हेच कोणी माहिती नव्हतं. म्हणजे पुस्तकांच्या शिवाय घर नसणार असं. किंवा तुझ्या घरात कोण कोण राहतं? तर आमच्या घरात पुस्तकं राहतात. असं आम्ही माणसं त्याची व्यवस्था बघायला राहतो, त्यांना सांभाळायला राहतो, असं सांगावंसं वाटायचं. इतकी ती पुस्तकं आपलीशी झाली होती. आणि त्या ग्रंथसंग्रहात सगळ्याच प्रकारची, सगळ्याच भाषांमधली पुस्तकं होती. माझ्या आईचं संस्कृत पाठांतर खूप होतं आणि संस्कृत पाठांतर म्हणजे नुसतं पाठांतर नव्हतं, तिला त्याची समज होती. तिला स्वतःला शिकता आलं नाही, पण जशा अनेक पिढ्यांच्या बायका या आपल्याला जे जे हवं आणि जे जे करता आलं नाही त्याची पुरचुंडी पुढच्या पिढीच्या हातात देतात ना, तसं माझ्या आईने ते माझ्या हातात ठेवलं, संस्कृतचं देणं, असं मला वाटतं. आणि त्यामुळे तिच्या बरोबर ती स्वयंपाकात काम करत असताना गंगालहरी म्हणायची, तिच्या बरोबर आपण म्हणायचं. ती मेघदूत म्हणायची, तिच्या बरोबर मी म्हणायचे. ती गीतेचे अध्याय म्हणायची, तिच्या बरोबर मी म्हणायची. मग समजावून सांगायची कधीतरी त्याचा अर्थ. तेव्हा संस्कृतही आपोआप एका बाजूला आईकडून आणि दुसऱ्या बाजूला घरात पुस्तकं होतीच. म्हणजे अभिजात संस्कृत, हे संस्कृत नाटकं होती, भासाची होती, कालिदासाची होती, भवभूतीची होती. आणि त्याच्यावरती वडिलांशी बोलणं, रात्री अंथरुणावर आपण पडलेलो आहोत आणि वडील आपल्याला शंकराचार्यांचं स्तोत्र वाचून दाखवतायत आणि म्हणतायत की बघ आचार्यांनी कसं सुंदर विशेषण वापरलंय, शर्वरी म्हणजे रात्र, आणि ती कशी असते योग्यांच्या बाबतीत नित्यांकुरा शर्वरी. तर ती नवीन दर वेळेला ज्याच्यामधून नवे नवे उन्मेष होत राहतात, नवीन काही उगवत राहतं, अशी रात्र, योग्यांची रात्र अशी असते. हे सगळं अण्णांचा आवाज, ते माझं अंथरुणावर पडलेलं असणं, तो दिव्याचा पिवळा उजेड, हे सगळं आज जसंच्या तसं माझ्या स्मृतीमध्ये आहे. तेव्हा मला असं वाटतं की हे जे सगळं देणं आहे ना, ते तुम्हाला खूप पुढेपर्यंत आयुष्याच्या घेऊन जातं आणि ज्याच्यातून तुमच्या घडणीला, तुमच्या व्यक्तिमत्वाच्या वाढीला त्या सगळ्याचं खतपाणी होत आहे. अगदी बरोबर आहे. म्हणजे ना तुमच्या सगळ्या ललित लेखनामध्ये किंवा तुम्ही तुमचे जे ललित लेख आहेत त्याच्यामध्ये याचा उल्लेख आहे की तुम्ही गंगालहरी म्हणायचात किंवा काय, पण म्हणजे असं निश्चित आपण म्हणूयात की तुमच्यावरती जो लेखनाचा संस्कार आहे त्याच्यामध्ये तुमचे वडील म्हणजे तो संस्कार किंवा तो कशा पद्धतीने आलेला आहे. म्हणजे सुरुवातीला मला असं वाटतं की फक्त मराठी लेखन केलं आणि इतर भाषांचा जो उल्लेख तुम्ही केलेला आहे तर त्या भाषांबरोबर बंगाली किंवा हिंदी हे सगळं नंतर आलेलं असेल ना. सुरुवातीला आधी मराठीच आलेला असेल तर तो जो तुमच्या लेखनावरती उमटलेला संस्कार आहे किंवा मग वडिलांचं तुमचं जे लेखन आहे, राचिम ढेरेंचं जे लेखन आहे ते लोकपरंपरेचं किंवा लोकसंस्कृती याचे ते खंदे अभ्यासक किंवा प्रकांड पंडित आपण म्हणूयात. तर त्यांचा संस्कार तुमच्या लेखनावर कसा म्हणजे कितपत किंवा कशा पद्धतीनं आलेला आहे याच्याबद्दल काय सांगणार? खरं सांगायचं तर हात धरून शिकवणं किंवा हे वाच अमुक एक कर असं सांगणं आमच्याकडे कधी घडलं नाही. पण अगं इतका मोठा माणूस आणि इतक्या मोठ्या क्षेत्राशी जोडलेला माणूस आपले वडील असणं ही इतकी छान गोष्ट होती की आपोआपच ते सगळं माझ्यापर्यंत सहजपणाने आपल्या जोडीत पडत जाताना दान
तसं ते माझ्या बाबतीत घडत गेलं. म्हणजे तो संस्कार आहे ना, तो वडिलांनी थेट जाणीवपूर्वक केलेला संस्कार नाही. पण जर तुमच्याकडे सकाळी उठल्या उठल्या म्हणजे वडील तुम्हाला उठवतायत तेव्हा अभ्यासाला उठ असं न म्हणता म्हणतात की बघ पिंगळा ऐकायला, आणि असं म्हणून तुम्हाला अंगणात घेऊन येत असतील, तर तुम्हाला कधीतरी संध्याकाळी किंवा दुपारी त्यांनी आवर्जून बोलावलेले भिक्षेकरी असतील किंवा वाघे मुरळी असतील, त्यांच्या गाणी ते उतरवून घेत असतील, किंवा माझ्या आईच्या तात्यावर त्या काळामध्ये बायका सगळंच करायच्या घरी, तसं करत असताना उभ्या म्हणत असतील आणि अण्णा म्हणत असतील की ह्या सगळ्या उतरवून ठेवा, तर हे धन आहे आपलं. तर हे सगळं लोकपरंपरेचं संचित जरी शहरात राहत असले किंवा वाढले तरी आपोआप घरात मध्ये होतं ते मिळालं. दुसऱ्या बाजूला असंही होतं की या सगळ्यामधून एका बाजूला लोकपरंपरा, दुसऱ्या बाजूला नागर परंपरेमध्ये अभिजात साहित्य जे निर्माण होत होतं तेही सगळं वडील आवर्जून मला साहित्याची आणि वाचनाची आवड आहे असं म्हटल्यानंतर घरी आणत होते. माझ्यासाठी पुस्तकांचे स्वतंत्र कप्पे होते, ज्यात मला अभिमान वाटावा अशी मला आवडणारी पुस्तकं होती, कविता होत्या. आणि कविता आवडतायत असं म्हटल्यानंतर अगदी म्हणजे जुन्या संस्कृत काव्यांपासून ते थेट नामदेव ढसाळ किंवा अरुण कोल्हटकरांच्या कवितांपर्यंत किंवा मर्ढेकरांच्या पर्यंतचे संग्रह हे आवर्जून माझ्या हाती ठेवणारे आणि नवजुनं सगळं वाचलं पाहिजे, सगळं तुला आवडतंय का बघ असं म्हणत मला देणारे असे वडील होते. त्यामुळे मी आता म्हटलं तसं तो संस्कार एका बाजूला अप्रत्यक्ष होता, पण दुसऱ्या बाजूला असाही होता की ज्याच्यातून आपल्या जाणीवा समृद्ध होत्या. केवळ भूतकाळाशी जोडलेला नाही. एकच प्रश्न मला म्हणजे मानसीताई बोला ना तुमच्या मनात. नाही, मी म्हणजे परंपरेकडेच जाणार आहे. लोकपरंपरा ज्या त्या म्हणतात अप्रत्यक्ष संस्कार, तर त्यांच्यातल्या कवयित्रीला किंवा त्यांनी जे लेखन केलेलं आहे ललित गद्य जे आहे, तर म्हणजे त्या ललित लेखकाला किंवा त्या कवयित्रीला या लोकपरंपरेनं काय दिलं किंवा कशा पद्धतीनं ते विकसित होत गेलं, तर याच्याबद्दल मला त्यांना विचारायचं की ती लोकपरंपरा प्रत्येक ठिकाणी दिसते. हो, याचं कारण मला असं वाटतं की मला पुष्कळ चांगल्या प्रकारे अभिजात आणि लोकपरंपरेचे बंध उलगडले, आणि म्हणून काय दिलं असं विचारशील तर मला एक भान दिलं की फक्त अभिजात साहित्याची परंपरा म्हणजे वाङ्मयीन परंपरा नाही. मौखिक परंपरेने आपल्यापाशी जे आलेलं आहे ते धन पुष्कळ मोठं आहे. आणि खरं सांगायचं तर अनेकदा असं दिसतं की अभिजात साहित्याचं मायपोटच ही मौखिक परंपरा किंवा लोकपरंपरा आहे. म्हणजे कालिदासाचं मेघदूत वाचताना जर तुम्हाला लोकपरंपरेतल्या चौमासाची आठवण येत असेल किंवा त्याचं ऋतुसंहार वाचताना जर तुम्हाला बारमासासारख्या काव्यांची आठवण येत असेल, तर असं वाटतं की कदाचित या लोकपरंपरेतल्या काव्य प्रकारांनी त्या महाकवीला त्या त्या प्रकारच्या काव्यांची प्रेरणा दिली असेल. अनेकदा असं दिसतं की म्हणजे माझ्या वडिलांनी संस्कृतीच्या क्षेत्रामध्ये अनेक कोडी ही लोकपरंपरेचा हात धरूनच उतरली. संशोधनाच्या क्षेत्रातही मला असं वाटतं की जी इतिहासकारांनी गौण ठरवली आधी जी साधनं ही प्रत्यक्ष शिलालेख, प्रत्यक्ष पुरावे, प्रत्यक्ष कागदपत्र ह्याच्यामधून किंवा लिखित परंपरेमधून आलेली नाहीत, अशी मौखिक परंपरेतली अनेक साधनं ही सुद्धा संस्कृतीच्या इतिहासाची कोडी उलगडायला उपयोगी पडतात. हे अण्णांच्या अभ्यासातून जसं मला कळलं आणि माझ्या ललित लेखनात त्याचे जसे निरनिराळ्या प्रकारचे पडसाद उमटले, ते सगळे पाहताना मला असं वाटतं की लोकपरंपरेमध्ये खूप लवचिकपणा आहे जो मला त्यांनी दिला, दाखवला, समजावला. दुसऱ्या बाजूला हे पण आहे की जीवनाशी अत्यंत घट्ट जोडलेलं आणि त्याचाच आविष्कार म्हणून कुठल्याही प्रकारची हेतुपूर्वकता, जाणीवपूर्वकता नसलेलं असं जे अतिशय सहज असं ते साहित्य होतं. त्याच्यामध्ये नैसर्गिकपणा आणि स्वाभाविकपणा जास्त होता. कलेचं कोरीव काम किंवा कारागिरी नसलेलं असं काहीतरी ज्या वेळेला तुमच्या समोर येतं तेव्हा ते कसं जीवनातून उगवून आलेलं आहे माणसाच्या हे कळतं. म्हणजे आज बायकांच्या ओव्यांचं आपण कौतुक करतो, पण संबंध मध्ययुगामध्ये ज्या वेळेला बाईला कुठल्याही प्रकारच्या अभिव्यक्तीची
परवानगी किंवा संमतीच नव्हती, अनेक प्रकारच्या बंधनांमध्ये घुसमटत होती, त्यावेळेला जात्यावर दळताना, उखळात काढताना, पाणी शेणताना, निरनिराळ्या प्रकारचे कष्ट उपसताना बाई जे गात होती ना, ते तिचं आयुष्य होतं, तिची वेदना होती, तिचं दुःख होतं. आणि तिने त्या सगळ्यावर मात करत पचवलेलं असं एक आयुष्य, ज्याच्यातून तिचं जीवन भाष्य तयार झालं होतं, ते भाष्य होतं. हे सगळं जेव्हा पाहतो तेव्हा लक्षात येतं की ही मौखिक परंपरा, म्हणजे मी असं म्हणते की हे मला दिलेलं देणं आहे, की मी या सगळ्याकडे पाहते ते किती गोड, एवढंच नाही, त्याच्यात गोडवा तर आहेच, त्याच्यात सौंदर्य तर आहेच, बाईचं म्हणजे भाषेचंही सौंदर्य आणि सामर्थ्य त्याच्यातून तुम्हाला दिसतं, पण त्या पलीकडे सबंध मुक्या अशा मध्ययुगीन स्त्री जीवनाचं एक प्रकारचं दस्तावेजीकरण आहे. ज्या काळातला स्त्रीचा इतिहास तुम्हाला सापडणार नाही, तो सगळा या मौखिक परंपरेमध्ये तुम्हाला सापडतो. असं जेव्हा लक्षात येतं तेव्हा तुम्ही त्याच्याकडे नायिका जाणार. मला असं वाटतं की माझा सतत प्रयत्न असा आहे की मी एका बाजूला अभिजाताचा हात धरलाय आणि दुसऱ्या बाजूला खरे खरे तुम्ही बरोबर आहे. बरोबर म्हणालात की त्या व्यक्तीला किंवा त्या स्त्रीला अभिव्यक्त होण्यासाठी कोणतंही साधन नव्हतं, की उमऱ्याच्या पल्ल्याड जाण्याचीही परवानगी नव्हती. अशा काळामध्ये ती तिच्या मनातल्या फक्त वेदना ज्या काही असतील किंवा भावना असतील त्या ओवीद्वारे स्वतःलाच ऐकवायची. तिला ऐकणारं सुद्धा कोणी नव्हतं त्या काळामध्ये. पण आज तोच प्रकार जात्यावरची ओवी म्हणून एक साहित्य प्रकार घडतो किंवा साहित्य प्रकार म्हणून आज आपण ओळखतो. म्हणजे हे किती वेगळा बदल झालेला आहे या काळामध्ये. मात्र जुनं ते सोनं हे आहेच तिथे. जसं तुम्ही आता वडिलांचा उल्लेख केलात की वडिलांच्या थोडंसं लेखन पद्धत ही थोडी लोककलेकडे किंवा लोकपरंपरेकडे जाणारी होती. मात्र त्यातल्या स्वतः अरुणा ढेरे तुम्हाला कधी सापडायला लागल्या? म्हणजे ही माझी शैली, बरं का, ही माझी शैली आणि ही मी आता विकसित करत जाणार, हे कधी जाणवलं नेमकं? एकतर आपण आपल्याला सापडण्याची वाट ही हळूहळूच आपल्याला चालता येते, चालत गेलेली आहे. म्हणजे शाळेमध्ये असताना सुद्धा मी लिहित होतेच, शाळेच्या बोर्डावर कविता लागणं किंवा शाळेच्या मासिकांमध्ये असणं, मग आमच्या उत्तम शिक्षिकांनी आमच्याकडून चांगल्या इंग्रजी कवितांचे अनुवाद करून घेणं, उत्तमोत्तम साहित्याच्या गोष्टी आम्हाला त्या काळात सांगणं आणि त्याचा एक परिणाम आपल्यावर होणं, हे चालू होतं. काहीतरी आपण ललित लेखही लिहित असतो, तसेही एका बाजूला लिहित होते. पण मला असं वाटतं की ज्या वेळेला मी MA नंतर PhD साठी संशोधनाची वाट स्वीकारली आणि तेच संशोधन करताना मळलेल्या वाटेचा किंवा नेहमीचा विषय न घेता आपण जरा थोडा आंतरविद्याशाखीय अभ्यास करू, थोडं वेगळं काही शोधू, अशा एका उमाळ्याने मी आदिबंधात्मक समीक्षा मराठी कथा कादंबऱ्यांची असा अगदी वेगळा विषय घेतला. त्या काळामध्ये अगदी 1-2 लेख गंगाधर पाटील, मसू पाटील यांच्याखेरीज त्याच्यावर कोणी कामच केलेलं नव्हतं. अशा एका समीक्षा विषयाचा हात धरला आणि काम करायला लागले. तेव्हा मला असं वाटलं की आपण आपली वाट एका बाजूला शोधतो आहोत, दुसऱ्या बाजूला जाणीवपूर्वक शैली घडवणं हे पुन्हा घडतच नसतं. तुम्ही खूप मोठा भाषेचा पैसा, ज्ञानेश्वरांच्या काळात तर मला असं वाटतं की ती कोरीच भाषा होती ना, की तोपर्यंत निरनिराळ्या पातळ्यांवर वापरली गेलेली नसलेली आणि केवढा तरी मोठा, आणि लेखकाचा प्रयत्न असा असतो की तुम्ही काय ज्याला म्हणू की तुम्हाला जे म्हणायचं आहे ते नेमकं म्हणण्यासाठी तुम्ही धडपडत असता. आणि कवितेच्या बाबतीत तर पुष्कळदा असं होतं की तुम्ही शब्दांचे झिजलेले कंगोरे असतात ते बाजूला सारायचा प्रयत्न करता, तुम्ही तुमच्या अभिव्यक्तीसाठी योग्य असे सगळा भाषेचा पैस धुंडाळत असता, त्याला योग्य घाट धुंडाळत असता, आणि हे सुरुवातीला जाणीवपूर्वक असतं. नंतर मात्र असं होतं की ती सगळी जी शोधाशोध आहे, सगळं जी धडपड आहे, ती सगळी पायाशी गळून पडते आणि काही एक असं सोलीव असं गाभ्यासारखं तुमच्या निर्मितीचं रूप तुमच्या समोर येतं. पण याच्यासाठी म्हणून आधी जी धडपड असते ना लेखकाची, ती सगळी तुमच्या वयामध्ये चालू असते, तशी माझी चालू होती. अमुक एक क्षण असा नसतो लिखाणात असं मला वाटतं. तो ती एक सलग चालू असलेली अखंड अशी प्रक्रिया असते आणि जी आज असं मला वाटतं. बरोबर आहे. म्हणजे तुमची मागे एक मुलाखत झाली होती गज्वी सरांबरोबर, प्रेमानंद गज्वी,
तर त्याच्यामध्ये तुम्ही असं म्हणालेला होतात की असा कुठलाही घाट नसतो, तो आपोआप तयार होतो, किंवा तशीच शैलीची पण गोष्ट आहे. तर ती आपोआप तयार होत जाते. तर मला तुम्हाला असं पण विचारायचं मानसी, की हा नाही, बोला ना, बोला नाही ना. मला एक याबाबत, हा, आपण आपोआप तयार होते असं तू म्हणालीस ना, हे मला इतकं पटतं. आणि त्याबद्दल मला आणखी पण एक सांगावंसं वाटतं की खूप लिहिणारे अलीकडे ही तरुण मुलं पण दिसतात. माझ्याही काळात होती, कदाचित मीही त्यातून गेले. पण मला असं वाटतं की तुमची एक म्हणून मुद्रा हळूहळू यातून तयार होते, तुमचा बरोबर, चेहरा तयार होतो. बरोबर. आणि मग तुम्हाला डोळे मिटून ओळखता येतं की ही बोरकरांची कविता, ही विंदांची कविता, अगदी, ही अगदी, कुसुमाग्रजांची कविता, हे पेन्सिल लिहितात, हे पुंडलिक लिहितात, हे किंवा हे व्यंकटेश माडगुळकर लिहितात. हे जेव्हा तुम्हाला ओळखता येतं ना लेखकाचं नाव न वाचता, म्हणजे कवितेखाली सही नसते कोणाची, नाव नसतं कोणाचं, पण तुम्हाला तुमची शैली बोलते, तुमचा शैली. चेहरा बोलतो, अनुभव तुम्ही कशा पद्धतीने उचलता आणि कशा पद्धतीने अभिव्यक्त करता, तुमचं तुमच्या आयुष्याशी कसं नातं आहे अनुभवाशी, किंवा वाङ्मयीन दृष्टी तुमची कशी आहे, हे सगळं तुमच्या लिखाणातून बोलायला लागतं. म्हणून एक प्रकारे रूढार्थाने आत्मचरित्र नसतं, पण लेखन हे आत्मचरित्र याच अर्थाने असतं की तुमचा चेहरा दिसतो ना लेखनात, बरोबर. आणि तो किती प्रांजळ, किती करेक्ट. सच्चा आहे, याच्यावर लेखनाचं मूल्य वाचक पण ठरवत असतात. पण यामध्ये बरोबर कसं आहे. एकच मिनिट, हा, मी फक्त एक मध्येच म्हणजे असा प्रश्न की आपण म्हणजे आजच्या भाषेत किंवा आमच्या पिढीला कळायचं अशा भाषेत जर बोलायचं झालं, आपण म्हणतो नाही का की एक एक काळ असा होता की डॉक्टरांचा मुलगा डॉक्टरच बनणार, वकिलांचा मुलगा हा वकीलच बनणार. मात्र त्यातनं सुद्धा तो डॉक्टर बनणारा, त्याची एवढी क्षमता असते म्हणून तो डॉक्टरांचा मुलगा सुद्धा उत्तम डॉक्टर बनू शकतो. हा, तसंच हे साहित्याबद्दल सुद्धा आहे. घरात साहित्याची परंपरा होतीच, मात्र तुमच्यातला तो स्पार्क, जो कोणते शब्द नेमके निवडायला पाहिजेत आपल्या लेखनात, आपल्या शब्दांच्या निवडीवरनं सुद्धा आपली शैली निर्माण होते. म्हणजे तुम्ही मगाशी उल्लेख केलात ना की फार अलंकारिक शब्द वापरून सुद्धा लेखन होत नाही, ते सहज, सोपं, सुंदर आणि दुसऱ्याला भावेल असंच होत जातं. काय असतं आणि धनश्री, म्हणजे मला याच्या बाबतीत असं म्हणावंसं वाटतं की जेव्हा तो आपला स्वतःचा अनुभव असतो, तो अनुभव मांडत असताना आपण जाणीवपूर्वक अशी शब्दांची निवड नाही करत, खरं सांगायचं तर. म्हणजे तो अनुभव इतका तीव्रतम असतो की आपसुक शब्द येतात, आणि मग हे जे शब्द असतात ते कसे की तुमच्यावरती झालेला जो संस्कार आहे त्या संस्कारातून ते उमटतात. त्यामुळे ते अरुणाताईंच्या लेखनामध्ये, म्हणजे त्या जसं म्हणाल्या की इट इज अ एक्सप्रेशन, अभिव्यक्तीच असते ती. मग ती अभिव्यक्ती आत्मानुभव घेऊन येणारीच असते, बरोबर. मग आपण त्याचा घाट किंवा शैली अशा वेगवेगळ्या दिशांनी त्याची पारख करणं किंवा समीक्षा, ऍक्च्युअली पारख म्हणण्यापेक्षा समीक्षा हा शब्द जास्त योग्य, की आपण त्या दृष्टिकोनातून बघतो. तर मला अरुणाताईंना असं विचारावं असं वाटतं यावरूनच की आदिबंधात्मक समीक्षा या त्यांचा प्रबंधाचा जो विषय आहे, चिंतन खानोलकर आणि जी ए कुलकर्णींच्या साहित्य कृतींच्या संदर्भात त्यांनी आदिबंधात्मक समीक्षेचा त्यांचा प्रबंध आहे. प्लस त्यांचं काळोखाचे कवडसे नावाचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये त्यांनी खानोलकरांच्या, त्यानंतर जी ए कुलकर्णींच्या कादंबऱ्यांचा उल्लेख आहे, म्हणजे 8 लेख आहेत त्याच्यामध्ये. दांबाट गोनीदांची पण जैत रे जैत त्याच्यामध्ये त्यांनी उलगडून सांगितलेली आहे आदिबंधात्मक. तर त्यांना आदिबंधाकडे का वळावंसं वाटलं, म्हणजे मानसशास्त्रीय समीक्षा आहे किंवा रूपा, आपण वेगवेगळ्या पद्धतीने जसं बघतो तसं त्यांना आदिबंधांकडे का वळावंसं वाटलं? खरं सांगायचं तर मी गंगाधर पाटलांची सुहृद गाथा त्यावेळेला आलेलं होतं. उशी रेग्यांच्या कवितांचं त्यांनी आदिबंधात्मक समीक्षा केली, आणि तेव्हा एक साधं कुतूहल मनामध्ये जागं झालं होतं की काय आहे आदिबंध म्हणजे आपल्याला मिथक माहित आहे, आपल्याला रूपक माहित आहे, पण ही जी मानसशास्त्रीय संकल्पना आहे, फ्रॉइडचा शिष्य आहे युंग, आणि त्यांनी जवळजवळ 90,000 स्वप्नांचा अभ्यास करून एक वेगळ्या प्रकारचा शोध घेतलेला आहे. तर हे काय मुळात
हे बघण्यासाठी म्हणून वाचत गेले. मग असं वाटलं की मराठी कथा कादंबऱ्यांचा आपण या प्रकारे अभ्यास करावा. पण आदिबंध ही संकल्पनाच मुळामध्ये एक मानसशास्त्रीय संकल्पना अशी आहे की तुम्हाला तुमचं मन जे संज्ञ मन आहे त्याच्या पातळीवरच बहुतेक वेळेला तुम्ही वागत असता. ज्या वेळेला कलावंत निर्मिती करतो तेव्हा तो फक्त जाणीवीच्या पातळीवरचं नसतं, त्याच्यामध्ये बाह्य जग तुम्ही जाणीवीच्या पातळीवर ओढून घेता. पण मग तुमच्या नेणिवेतून अनेक गोष्टी त्याच्यात येऊन मिसळत असतात. पूर्वी घेतलेले अनुभव असतील, तुम्ही वाचलेलं असेल, तुम्ही ऐकलेलं असेल, त्या सगळ्यामधून काहीतरी येऊन त्याच्यात मिसळतं आणि त्या बाह्य जगाचं एक नवीन रूप घडतं, तुमचं सर्जन घडतं. तेव्हा सर्जनामध्ये जितकी जाणीवपूर्वकता असते तितकं तुमच्या नेणिवेतून पण काय काय येत असतं. तेव्हा हे सबकॉन्शियस किंवा अनकॉन्शियस आणि त्याचाही आणखी एक थर कलेक्टिव्ह अनकॉन्शियस. माझ्या व्यक्तिगत पातळी ओलांडते की अरे खरंच की हे मला म्हणायचं होतं किंवा हा माझाही अनुभव आहे. माझ्या सुखदुःखांशी संवाद असं काहीतरी हा लेखक लिहितोय. त्यावेळेला समूहाचा स्वर, त्याचं आयुष्य, त्याचं सुखदुःख हेही त्याच्यात येऊन मिसळतं आणि ते लेखन मोठं होतं. ते जितकं मोठं होतं तितकं त्याच्यामध्ये या कलेक्टिव्ह अनकॉन्शियस मधून किंवा समूह नेणिवेतून काय काय येऊन मिसळत असतात. आदिबंध हे त्या सामूहिक नेणिवेतले निरनिराळे आकार आहे. उदाहरणार्थ आई हा अनुभव काही माझा एकटीचा नाही किंवा तुझा नाही, आणखी कोणाचा नाही, केवळ मराठी माणसांचा, केवळ भारतीय माणसांचा नाही, जगाच्या पाठीवर हळूहळू तुमच्या लक्षात येईल की कुठेही केव्हाही आई, मातृत्व हा आदिबंध तुम्हाला दिसतो की जो अनुभव सगळ्यांना सारखा भिडू शकतो आणि त्याचे वेगवेगळे आकार, त्याची वेगवेगळी रूप ही कलांमधून किंवा निरनिराळ्या लेखनामधून तुम्हाला येऊन भेटतात, भिडतात. तेव्हा अशा प्रकारचे जे आदिबंध सगळ्या मानव जातीच्या समूहाने घेतलेले असे अनुभवांचे आकार, त्यांचा अभ्यास करावा आणि ते पहिल्यांदा मराठीत आणावे यासाठी हा विषय निवडला. आणि हे दोन लेखकच का, तर या दोघांच्या लेखनावरती जास्तीच प्रभाव आहे तो त्यांच्या नेणिवेचा प्रभाव आहे आणि म्हणून या दोघांना विशेष अभ्यासासाठी निवडला. बरोबर आहे. त्या आदिबंधांमध्ये म्हणजे बऱ्याचशा तुमच्या पुस्तकांची नाव आहेत. काळोखाणी पाणी, काळोखाचे कवडसे किंवा तुमच्या उर्वशीमध्ये पुरुरव्याचा येणारा जो गंध आहे तो सुद्धा त्याच्यामध्ये काळा रंग आहे. तर किंवा यमुनेवरचा काळा वारा, असे सगळीकडे हे काळोखाचे आदिबंध दिसतात. तर त्याच्याबद्दल म्हणजे हे जे आदिबंध येतात तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल थोडस? काळोखाणी पाणी किंवा प्रकाश आणि भूमी. काळोखाणी पाणी हे दोन्हीनं मला असं वाटतं की हे या माणसाची म्हणजे आपण असं म्हणतो की कशी जन्माला जग किंवा हे विश्व कधी अंधार होता असा तम आसीत. मग त्याच्यामधून त्या काळोखामधून हळूहळू जगाला आकार मिळाला किंवा त्या काळोखामधून समुद्राचं पाणी हलताना पाहिलं. मग ईश्वराने त्याच्यातला समुद्र तळाचा चिखल घेतला आणि त्याच्यातून पृथ्वी निर्माण झाली. जगभरातल्या तुम्ही या सृष्टी निर्मितीच्या कथा पाहिल्यात तर त्या अंधार आणि पाण्याशी संबंधित आहेत आणि नुसत्या सृष्टीशी नाही. माणूस जन्माला येतो त्यावेळेलाही तो गर्भजळात असतो, त्याचं म्हणजे गर्भाशयात जेव्हा असतो तेव्हा तिथे अंधारही असतो आणि तिथे पाणी असतं. बरोबर. आणि कलावंतांनी सुद्धा आपल्या खोल मनाचा ज्या वेळेला शोध घेतला ना, केशवसुतांची कविता आठवते का की ज्ञाताच्या कुंपणावरून उड्डाण करून चितघन चपलाची नाचत तेथे चमचमत अंधुका आकृती तिचा दिसती त्या गाता ती निगूढ गीती. आणि मग त्याचे स्वर कसे तर दीडदा. ज्ञाताच्या कुंपणावरून पलीकडे गेल्यानंतर त्या अंधारामध्ये त्याला काहीतरी दिसतं किंवा काळोख हा आमच्यासाठी असा देतो की चेतो निबद्ध निजचित्र लिहावयास असा तो फलक आम्हाला काळोखाचा होतो. किंवा बिंदांनी पण म्हटलंय गाणे कुठून येते जा पूस त्या क्षणाला
डोहात चंद्र माझ्या जेव्हा बुडून गेला. किंवा अगदी. बोरकरांनी म्हटलंय की घटका घटका काळोखातच बदलून असतो असा पुरातला गोंजारत नवखा कवळचा. आता काळोखातून पत्ता नसतो की हे माझ्या मनामध्ये कुठून आलंय सांगू नाही शकत कवी की ही कशी लिहिली मी कविता. अनेक गोष्टी गूढ असतात, अंधारात असतात, झाकलेल्या असतात आणि तिथूनच काहीतरी निर्माण होत असतात. तेव्हा काळोख हा सगळ्या निर्मितीच्या मुळाशी आहे असं लक्षात येतं आणि मग तो आदिबंध माझ्याकडे माझ्या लेखनात तरी सारखा येतो. संतांनी तर किती गूढ किती सुंदर काळेपणाचं आणि निळेपणाचं वर्णन केलंय नाही का. म्हणजे एकली पाण्याला नवं जाय साजण तिथेही आहे की काळी साडी नेसलेली आहे, काळी गळामुखी एका वेळी काळी व माय. ते संबंध अभंग जो आहे तो सुद्धा रात्र काळी घागर काळी असाच आहे ना. तेव्हा तो काळे निळेपणाचा संबंध तो कृष्णाशी आहे, तो कृष्ण मेघांशी आहे. म्हणजे जे निर्मितीचा पाऊस पडायचा तोही काळेपणातूनच पडतो ना, काळ्याच ढगातून पडतो. तेव्हा काळेपणा हा मूळ आहे असं मला वाटतं, आदिबंध आहे. बरोबर. मिथकांबद्दल मला थोडंसं विचारायचंय की म्हणजे मुळामध्ये मिथकांविषयी गद्य लिहिणं, त्याचं उपयोजन करणं आणि प्रत्यक्षात त्यांचा वापर करणं हे तिन्ही तुम्ही केलेलं आहे. किंवा मिथकांचा पुनर्विचार आणि नव्या काळाच्या संदर्भामध्ये त्याची पुनर्मांडणी, म्हणजे इतका मिथकांचा वापर जो तुम्ही केलेला आहे तर त्याच्याबद्दल काय सांगा किंवा त्या मिथकांबद्दल थोडंसं सांगा. हा, तू म्हणतेस ते बरोबर आहे. म्हणजे मी उर्वशी, मैत्रेयी सगळ्यांपासून त्या एका मिथकीय प्रतिमांचा हात धरत आलेली आहे. कवितांमध्ये आहेत, कथांमध्ये आहेत. आणि मला असं वाटतं की इतकी मिथकं इतर कोणी वापरली नसतील कदाचित, पण ह्या आधुनिक काळाशी जोडून घेणं त्यांना ही खूप गरजेची गोष्ट आहे. कारण मिथक ही ना शेवटी एक काय म्हणूया एक परडी असते की ज्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या काळाचा अर्थ ठेवत असता. त्यामुळे तुमच्या हातात जे येतं ते निरुपयोगी असेल तुमच्या काळाला तर ती कळून पडतात मिथक. पण तुमच्या काळाशी संबद्ध अशी कितीतरी जुनी किती हजारो वर्षांपूर्वीच्या गोष्टी असतील त्या तुम्ही पुन्हा उचलता त्या टोपल्या आणि आपल्या काळाचा अर्थ त्याच्यामध्ये भरता. तेव्हा म्हणजे एखाद्या आता ज्या वेळेला दलित साहित्य संबंध आपल्याकडे आलं त्यावेळेला बुद्धाची यशोधरा असेल, किंबहुना बुद्ध असेल, स्वतः शंभूक असेल, एकलव्य असेल, ह्या व्यक्तिरेखा किंवा या प्रतिमा, या मिथकीय व्यक्ती या पुन्हा एकदा नव्या अर्थाने भारून आपल्या झाल्या. आज स्त्रियांच्या संबंध चळवळीमध्ये पुन्हा एकदा द्रौपदी, पुन्हा एकदा सीता या वेगळ्या अर्थाने तुम्हाला बोलायला लागतात. किंवा रावणाचा पुनर्विचार केला जातो, रामायणाचा पुनर्विचार केला जातो. हे सगळं घडतं त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की हजारो वर्षांपूर्वीची महाकाव्य, त्याच्यातली हजारो वर्षांपूर्वीची पात्र, पण त्याच्यातला आजच्या काळाला अनुरूप असा अर्थ आपण त्या हजारो वर्षांचं अंतर ओलांडून तिथपर्यंत जातो आणि त्या टोपलीमध्ये नवा एक अर्थ भरतो आणि ती घेऊन आपण पुढच्या काळाला सामोरे जात असतो. तेव्हा या अर्थाने मिथकांना पुन्हा एकदा जागं करणं, मात्र त्याच्यात एक भान ठेवावं लागतं की त्या काळाचे संदर्भ इतकेही तोडून तुम्हाला चालणार नाही की त्या काळातल्या मूल्यव्यवस्था, त्या काळातल्या संकल्पना आणि त्यानुसार पात्रांना येणाऱ्या मर्यादा, पण त्या ओलांडूनही अनेक जण जेव्हा आजच्या आधुनिक अस्मितेशी संवादी होऊ शकतात तेव्हा ते तुम्हाला नव्या अर्थाने प्रेरक ठरू शकतात. त्या अर्थाने मिथकांच्याकडे मी पुन्हा पुन्हा आत्ताच्या मानते म्हणजे पीटर ब्रुक्सचं जे महाभारत आहे ते दृकश्राव्य आहे आणि त्यांनी या मिथकांचा म्हणजे मिथकांची जी अनेक अर्थ सूचकता असते त्याचे वेगवेगळे अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ते व्हिडिओज, मला असं वाटतं तुमच्या बोलण्यामध्ये त्या व्हिडिओज बद्दल आलं होतं, तर त्याबद्दल म्हणजे शब्दांच्या माध्यमातून, आणि हे माध्यम वेगळं आहे, तो जो मिथकांचा वापर आहे तर त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही की अशा पद्धतीने मिथकांचा वापर पीटर ब्रुक्सच्या महाभारत.
बरोबर आहे. पीटर ब्रूकचं महाभारत हे तर तुझ्या मी विचारलंय तेव्हाच लक्षात येईल की मिथकांची ताकद काय असते, शक्ती काय असते, हे तुम्हाला तिथे कळतं की पीटर ब्रूक हा भारतीय नाही, एक आजच्या आधुनिक काळातला एक दिग्दर्शक. त्याचं माध्यम हे अत्यंत वेगळं. पण महाभारतासारखी एखादी कृती ज्या वेळेला तो वाचतो, पाहतो आणि संबंध इथे येऊन अनेक वर्ष त्याचा शोध घेऊन इथल्या माणसांशी बोलून, इथल्या माणसांच्या आयुष्याशी महाभारताचं काय नातं आहे हे जाणून घेत जगभरातले कलावंत घेऊन ती कृती उभी करतो. त्यावेळेला महाभारत हे केवळ तुमचं राहत नाही, केवळ भारतीयांचं राहत नाही, तर ते जगभरातल्या माणसांच्या साठी काहीतरी देणारं ठरतं. याचं कारण असं की जगभरातली माणसं पोहोचू शकतात महाभारतापर्यंत. म्हणून पीटर ब्रूक हे 6 तासांचं महाभारत करतो. त्या महाभारताला संबंध सृष्टी, नैसर्गिक सृष्टी किंवा निसर्ग हेच त्याचं नेपथ्य करतो. आणि एका डोंगराच्या उभ्या कड्याच्या पायथ्याशी एका सपाट जमिनीवर एक छोटासा झरा वाहतोय आणि त्याच्या काठी महाभारत घडतंय असे महाभारताचे प्रयोग करतो. आणि त्यातली कुणीतरी एखादी आफ्रिकन असते, एखादं कोणीतरी नकुल आणि सहदेव इतर कुठल्या तरी देशातले असतात, एखादी द्रौपदी तेवढी भारतातून उचलली जाते मल्लिका साराभाई सारखी. आणि अत्यंत अभिनव असा प्रयोग उभा राहतो. त्यावेळेला तुमच्या लक्षात येतं की महाभारत ही एक हजारो वर्षांपूर्वीची फक्त भारतापुरती जन्माला आलेली कलाकृती नाही किंवा फक्त संस्कृत भाषेपुरती जन्माला आलेली वाङ्मय कृती नाही, तर ती त्या वाङ्मयाचं अंतर ओलांडते, ती भाषेचं अंतर ओलांडते, ती काळाचं अंतर ओलांडते आणि संस्कृतीचंही अंतर ओलांडते. ती मानवी आयुष्याला स्पर्श करते आणि तिथल्या भावसंबंधांना, तिथल्या एकमेकांच्या परस्परांच्या मधल्या भूमिकांना आणि माणसांच्या व्यक्तिगत राग, लोभ, सुखदुःखांना स्पर्श करणारी अशी एक सार्वकालीन आणि सार्वत्रिक अशा स्वरूपाचं आकर्षण आणि काही एक अर्थपूर्णता असणारी कलाकृती. महाभारताचा जो उल्लेख आहे, आता महाभारतामधल्या खूप साऱ्या व्यक्तिरेखा म्हणजे आपल्याला वेगवेगळ्या संदर्भातून दिसतात. लोकमहाभारत हे पूर्ण वेगळं होऊन येतं. आता जसा द्रौपदी बद्दल तुम्ही जो उल्लेख केला, तर ती आदिमाया द्रौपदी पण आहे किंवा जांभूळाख्यान जे आहे, द्रौपदीचं मन पाकुळलं, तर ती जी द्रौपदी आहे, बघायला लागेल तर पुन्हा मला ऐकू येत नाही, ऐकू येत नाहीये मला धनश्रीचं काहीच दिसतही नाहीये. धनश्री, मानसी ताई दिसतात तुम्हाला? हो. अरुणाताई आम्ही दिसत होती, आता तू दिसतेस धनश्री. हो, बर बर, बोला मानसी. बोल. अरुणाताई, महाभारत आणि लोकमहाभारत म्हणजे लोकमहाभारतामधली जी द्रौपदी आहे ती वेगळ्या पद्धतीनं येते. म्हणजे आदिमाया द्रौपदी किंवा जांभूळ आख्यान मधली द्रौपदीचं मन पाकुळलं, किंवा तुमची ती अजून एक पाचांची पत्नी हा एक लेख आहे, त्याच्यामध्ये आणखीन वेगळी गोष्ट येते. बरोबर. कृष्ण किनारामधली जी द्रौपदी आहे, तर त्या द्रौपदीच्या संदर्भामध्ये कुंतीने तिला बोलवलेलं आहे आणि तिच्या मनामध्ये असा एक प्रश्न येतो की कृष्ण आणि कुंती यांच्या नात्यातल्या संबंधावरचा तो प्रश्न आहे की तिच्या मनामध्ये असं येतं की श्रीकृष्णाने स्त्रियांचा सूक्ष्म पद्धतीने तरी का होईना वापर केलेला आहे, किंवा म्हणजे एकूणातच तुमच्या लेखनामध्ये येणारी जी स्त्री आहे, तर ती जी स्त्री आहे तिचं शोषण झालेलं आहे किंवा समाज पुरुषाने, किंवा तुमची ती माधवीची गोष्ट म्हणजे खरोखर वाचल्यानंतर तुमची जी भावना होती त्याच्यात ती प्रत्येक स्त्रीच्या मनामध्ये येणारी भावना असू शकते. तर तुम्हाला स्वतःला स्त्री म्हणजे तुमच्यामधली जी स्त्री आहे आणि हे जे स्त्रियांबद्दलचं किंवा द्रौपदीचं ते वाक्य आहे, तर त्या स्त्रीला हे सगळं
या विस्तृत कालपटावरती, म्हणजे अगदी महाभारताचा जरी काळ घेतला की आर्ष महाकाव्य, तिथपासून ते अलीकडच्या काळामधल्या ज्या स्त्रिया आहेत, खरं तर हे मी खूप मोठं हे केलंय की विस्तृत कालपट घेतला, पण एकूण जे बाई पण किंवा एकूण जे स्त्री पण आहे आणि तुमच्यामधली स्त्री, तर ती तटस्थ राहू शकली का हे सगळं लेखन करत असताना? किंवा ती तटस्थ राहणं अवघड असतं मानसी. म्हणजे मुळामध्येच लेखनाच्या पाठीमागे तुमचं सगळं अस्तित्व भान असतं आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही माणूस म्हणून तुमच्यामध्ये जे जे असतं ते येतच, मग बाई माणूस म्हणून असलेलं पण येतं. आणि विशेषतः स्त्रियांच्या बाबतीत लेखन करताना तुम्ही काळाचा संदर्भ विसरत नाही. तुम्ही तुमच्या हातात असलेल्या वाङ्मय कृतीचा, त्याच्या लेखकाचा म्हणजे निर्मात्याचा आणि जो अनुभव तो तुम्हाला देत असतो, त्या अनुभवामध्ये असलेल्या त्या पात्राच्या भूमिकेचा, त्याच्या मर्यादांचा हा विचार विसरत नाही, हे खरं आहे. पण तरी देखील बाई म्हणून तुम्ही त्या व्यक्तिरेखेशी खूप उत्कटपणाने आणि खूप जवळकीने संबंधित होऊ शकता. रिलेट होणं म्हणतात तसं, की तुम्ही तिच्याशी तुमचं एक वेगळं नातं जुळू शकता. आणि तसं मला नेहमीच वाटतं या संबंध मोठ्या दीर्घ अशा संस्कृतीच्या कालपटावर ज्या बायका मी बघते, की ज्या बहुतांशी आपल्याकडे तरी पितृसत्ताक पद्धतीमध्ये तिच्या वाट्याला जे जे आलेलं आहे ते स्वीकारणाऱ्या, सोसणाऱ्या आणि त्या सोसत असताना सुद्धा त्यांचं एक अतिशय मोठं खंबीरपण आणि सामर्थ्य असं वेळप्रसंगी, निर्वाणीच्या प्रसंगी व्यक्त करणाऱ्या अशा स्त्रिया मला दिसत आल्या आणि त्यांच्याविषयी लिहावंसं वाटलं. द्रौपदी ही मला या अर्थाने वेगळी वाटते की तिने स्वतःच्या अस्तित्वाचं इतकं प्रखर भान, फणा काढलेल्या नागासारखी अस्मिता अशी फार कमी स्त्रियांच्या बाबतीत दिसलेली आहे. ती द्रौपदीच्या बाबतीत दिसते. ती कायम जागी आहे तिची अस्मिता आणि त्यामुळे प्रत्येक सोसण्याच्या वेळेला तिने तडफडाट केलेला आहे. प्रत्येक सोसण्याने ती अस्वस्थ झालेली आहे. तिच्या वाट्याला जे जे आलं ते मुकाटपणे स्वीकारण्याचा तिचा स्वभाव नाही. ती प्रश्न विचारते, ती नकार देते, ती संघर्ष करते, ती तिचा राग आणि चीड आणि दुःख आणि संताप सगळं व्यक्त करते आणि तरी देखील एक अतिशय कोमल असा स्त्रीत्वाचा भाव तिच्यामध्ये आहेच. तिला सौंदर्याची एक तहान आहे. ती स्वतः तर तशा प्रकारचं सौंदर्य देहाचंही आणि मनाचंही असणारी स्त्री आहे, पण त्याचबरोबर ती बुद्धिमानही आहे. हे सगळं जिच्यामधून व्यक्त होताना दिसतं अशी द्रौपदी, म्हणून तिच्याविषयी पुष्कळ आणि पुन्हा पुन्हा लिहिलं गेलं. पण हेही खरं आहे की या सगळ्यामध्ये तुम्ही एका बाजूला तटस्थ असता आणि लेखन करत असता, पण दुसऱ्या बाजूला तुमचा एक अतिशय आंतरिक असा जिव्हाळ्याचा आणि ओळखीचा, म्हणजे माझ्या कवितेतही मी असं म्हणते अनेकदा की आपण किती ओळखतो एकमेकींना. अशी माझ्या एका कवितेचा शेवट आहे की काळोखाचं प्रचंड ओझं घेऊन बायका चालत असतात पण बोलत नाहीत. नुसतं त्या बोलण्याचा आणि सगळं जुगारून देण्याचा अवकाश, मनातल्या मनात हसत असतात बायका. जगातल्या शहाण्या पुरुषाला जो बाईला शोधून दमलेला असतो त्याला हसत असतात, पण त्या बोलत नाही, सगळं पदरात बांधून असतात. आणि आपण किती ओळखतो एकमेकींना, असं मी शेवट म्हटलेलं आहे त्या कवितेमध्ये. तर मला असं वाटतं की ही जी ओळख आहे ना बाईपणाची, ती आपोआप त्या लेखनामध्ये येते. कदाचित त्याला दुसरं नाव समजूत असं असेल, पण त्या बाईच्या आयुष्याची समजूत तुमच्या लेखनामध्ये आपोआप येते. आणि म्हणून मला भारतीय स्त्रीचा चेहरा हा खूप बदललेला आणि तरी सुद्धा खूप ओळखीचा असा वाटत आला आहे. म्हणजे मी पाहते की अगदी वेदकालीन मैत्रेयी पासून, उर्वशी पासून, उपनिषदकालीन अशा इथपासून ते अगदी आत्तापर्यंतच्या बायकांना मी पाहते. कथांमधून, कवितांमधून या बायका येत राहतात, पण त्या सगळ्यांच्या मध्ये मी म्हटलं तसं की तो बदलता चेहरा जरी दिसला तरी एक ओळख असते, ती ओळख तर येतेच.
मला पण अरुणा म्हणजे एक मिनिट, आता त्यांनी जो उल्लेख केला म्हणजे स्त्री मनाचा विचार करताना जे लेखन झालं की द्रौपदी सारखी एक खंबीर स्त्री जिला स्वतःचं मत सुद्धा होतं आणि तिने तिचं सौंदर्य मग ते मनाचं असो हे सगळं दाखवताना तिचं जे ठाम अस्तित्व होतं ते सुद्धा दाखवलं जगाला. तर पण या उलट तुम्ही आता ज्या कवितेचा उल्लेख केलात तुमच्या की जिथे एक स्त्रीचं हळवं मन तुम्हाला दाखवता आलं, म्हणजे या दोन्हीही विरोधाभासी भूमिका म्हटलं तर बरोबर. एकीकडे एक अशी स्त्री जिला अभिव्यक्त होता येत नाही, ती मनामध्येच स्वतःच्या गुंतून राहते, एकीकडे द्रौपदी सारखी स्त्री जी ठाम आपलं मत मांडते. तर अशा त्या कवितेचा उल्लेख केल्यानंतर म्हणजे तुम्ही शेवटी असं म्हणालात की यातनं स्वतःची ओळख होत जाते. हा, तर तसा अरुणाताई या वेगवेगळ्या प्रकारच्या कविता लिहितात, म्हणजे द्रौपदीवर सुद्धा त्यांनी एक वेगळ्या प्रकारचं लेखन केलं, एका वेगळ्या स्त्रीवर सुद्धा वेगळ्या प्रकारचं लेखन केलं, पण ती जी कविता आहे ती तुमची ओळख आहे. मला वाटतं की आपल्या वाचकांसाठी, प्रेक्षकांसाठी पुन्हा एकदा जर ती कविता म्हणून दाखवली तुमच्याच शब्दामध्ये, कारण शब्द ही तुमची ओळख आहे, कविता ही तुमची ओळख आहे. मी खरं सांगू, मला ती कविता तर मी वाचीनच, पण त्याच्याऐवजी मी तुला ना याच निमित्ताने मी जरा आणखी वेगळं एक काही तुझ्या समोर ठेवू इच्छिते. म्हणजे मला असं वाटतं, म्हणजे सगळ्यांच्या समोर, की आपण रुक्मिणी कृष्णाची बायको, आणि तरी पंढरपुरात, मी यासाठी बोलतेय की पंढरपुरात तुम्ही गेलात तर गाभाऱ्यामध्ये विठ्ठल एकटा आहे. हो हो, असं म्हणतात की रुक्मिणी ही रुसून आलेली आहे, आणि ती रुसून आली आहे दिंडीर वनामध्ये. ती कशी आली तर म्हणे की तिने कृष्णाच्या मांडीवर राधेला पाहिलं, आणि मग थोरली रुक्मिणीनं जशी आगीनं तापली, देवाच्या मांडीवर तिने राहीला देखली. तेव्हा राधेला तिने देवाच्या मांडीवर पाहिलं आणि ती निघून आली. आता गंमत अशी आहे की इतक्या वर्षा संसार केल्यानंतर आणि कृष्णाची पट्टराणी म्हणून राहिल्यानंतर त्याचा सगळा बाहेरचा महाभारतातला संबंध वावर पाहिला तर द्वारकेच्या राजकारणात किंवा अंतःपुरात त्यांनी फार कमी वेळ घालवला किंवा त्याच्याकडे लक्ष दिलं. तर हे सगळं नवऱ्याच्या पाठीमागे सांभाळणारी रुक्मिणी, तिने इतक्या वर्षानंतर पुन्हा एकदा जर देवाच्या मांडीवर राधेला पाहिलं असेल तर त्या एका इतक्या वर्षानंतरच्या सोसण्याने उचललेलं एक निर्धाराचं पाऊल आहे की ती निघून आली दिंडीर वनात. तिची समजूत घालण्यासाठी आला विठ्ठल, तिच्या मागे कृष्ण आला, पण ती परत गेली नाही त्याच्याबरोबर नाही, आणि त्यामुळे ती लखुबाई नदीकाठी वेगळीच आहे. मग नंतर पुष्कळ उशिरा भक्तांनी त्यांची आई हवी त्यांना म्हणून विठ्ठलाच्या मंदिराच्या प्राकारामध्ये दुसरं रुक्मिणीचं देऊळ बांधलेलं आहे. पण ही रुक्मिणी जी आहे ती वेगळी आहे, आणि ती एका निर्धाराने वेगळी राहिलेली आहे. तेव्हा मला असं वाटतं की हा जो एक निर्धार आहे ना बाईचा, की तिने सोसलेला पण आहे, पण तरी सुद्धा ती जी तिचा जो एक निर्धार आहे तोही वेगळा आहे. तर त्याची कविता जर माझ्याकडे सापडलीच मला तर मी दुसरं मला आणखी पण एक वाटतं रुक्मिणीच्या बाबतीत, की भामेच्या बाबतीत एक गोष्ट आहे अशी की सगळे दागिने कृष्णाला तुळण्यासाठी तिने एका पारड्यामध्ये टाकले, नारदांनी चिथावलं म्हणून आणि चिडवलं म्हणून, आणि तरी कृष्णाचं पारडं काही वर उचललं गेलं नाही. तेव्हा रुक्मिणी आली आणि तिने फक्त एक तुळशी पत्र त्याच्यावरती ठेवलं आणि जिंकलं. तर एक छोटीशी कविता अशी आहे, एका पारड्यात त्याचं अतुल राजवैभव, त्याची असीम बुद्धिमत्ता, त्याचं अजिताभ नायकत्व, त्याचं अमित तेजस्वीपण, त्याचं अपूर्व शहाणपण, त्याचं विलक्षण चातुर्य, त्याचं त्रैलोक्यजयी तत्वज्ञान, त्याच्या अनुरागातलं विरागाचं परमाश्चर्य. दुसऱ्या पारड्यात स्वतःवर एक लहानसं तुळशीपत्र ठेवलंस आणि जिंकलीस.
तेव्हा सुंदर. एका बाजूला कृष्णाचं हे सगळं आहे, पुरुषाचं आहे, पूर्ण पुरुषाचं आहे, खरंय. आणि दुसऱ्या बाजूला तिने फक्त स्वतःवर एक लहानसं तुळशीपत्र ठेवलंय आणि ती जिंकलेली आहे. खरंय. तेव्हा बाई काय करू शकते? गप्रप्रधान मला नेहमी म्हणायचे की अरुणा, पुरुष जे बुद्धीने जाणतो ना ते बाई हृदयाने जाणते, आणि त्यामुळे ती जास्त शहाणी असते. तेव्हा मला असं वाटतं की हे जे आहे ना हे खूप वेगळं आहे. म्हणजे बायकांनी कधी मोठे मोठे आवाज नाही केले की मी अशी मी तशी. बरोबर आहे. त्यांनी तलवारी नाचवल्या नाही, त्यांनी घोषणा दिल्या नाही, सार्वजनिक जीवनामध्ये झेंडे नाही उभारलेले, पण या बायकांनी आपल्या मुला माणसांची आयुष्य घडवली आहेत. आपले सगळे जन्म डोक्यावर घेऊन त्या पलीकडे गेलेले आहेत, आणि अत्यंत खंबीरपणाने त्यांनी कित्येक संकटांना, बरं वेळ आली तेव्हा बघा, स्वातंत्र्य लढ्यातलीच गोष्ट, तोपर्यंत सबंध मध्ययुगात परंपरेच्या वेढ्यात पूर्ण अडकलेली आणि तिथेच तिला थांबायला लागलेला आहे अशी स्त्री. पण गांधीजींनी एक हाक दिली आणि बायका रस्त्यावर आल्या. नऊवारीतल्या बायका पिकेटिंग करत दुकानांमधून हिंडतायत, प्रभात फेऱ्या काढतायत आणि मिठाच्या सत्याग्रहात गांधींच्या मागून चालतायत. हे दृश्य कुठलं आहे? हे आपल्याच इथलं आहे. आणि त्याच बायका नंतर स्वातंत्र्य सैनिकांची पेन्शन न बघता आपापल्या घरांमध्ये परतून गेल्या आणि पुन्हा एकदा त्यांनी संसाराच्या जबाबदाऱ्या डोक्यावर घेतल्या. तेव्हा वेळ पडल्यानंतर बायका काय करू शकतात हेही तुम्हाला दिसतं. एखादं त्यांची झेप त्यांचा अवकाश सारखं पुस्तक मला यासाठी लिहावंसं वाटलं की ज्या वेळेला स्वातंत्र्यानंतरच्या नव्या भारताची उभारणी सुरू झाली तेव्हा किती क्षेत्रात बायकांनी आपापल्या परीने उभारणी केलेली आहे. या सगळ्या निरनिराळ्या कलांची आहे, निरनिराळ्या संस्थांची आहे, निरनिराळ्या पातळ्यांवर त्यांनी जे स्वतःचं कर्तृत्व दाखवलंय. म्हणजे त्याच्यात कार्नेलिया सोराबजी सारखी वकील असेल, हेमावती सेन सारखी डॉक्टर असेल, या बायकांनी ज्या झुंजी दिल्यात ना त्याही अत्यंत आश्चर्यकारक. आणि त्यामुळे विस्मृती चित्रेसारखं पुस्तक असेल, प्रकाशाचे गाणे सारखं पुस्तक असेल, किंवा मी आत्ता म्हटलं ते त्यांची झेप त्यांचा अवकाश सारखं पुस्तक असेल, या बायकांच्या विषयी मला लिहावंसं वाटलं कारण यांची नावं आज इतिहासाला फारशी माहिती नाही, माणसांच्या पुढेही फार प्रकर्षाने आलेली नाही, किंवा आलेली असली तरी नुसती नावं माहिती आहेत. त्यांच्या पलीकडे त्या बायकांचं आयुष्य, त्यांनी केलेले संघर्ष, त्यांनी दिलेली चुकवलेली किंमत आणि त्या किमतीमुळे त्यांच्या यशाचं आपल्याला जाणवणारं मोठेपण आहे. निरनिराळी दारं स्त्रियांच्यासाठी जी खुली झाली आहे त्या सगळ्याच श्रेय या बायकांचं आहे. म्हणून त्यांच्या आयुष्याविषयी लिहावंसं वाटलं. केवळ द्रौपदी नाही, आधुनिक काळातल्या इतक्या वेगवेगळ्या तऱ्हेने पुढे आलेल्या बायका आहेत बघ. खरंय खरंय. पण आपण म्हणतो ना की लेखन कसं असावं, कारण त्या लेखनाला काहीतरी अर्थ असावा. म्हणजे डायरी प्रत्येक जण लिहितो, पण साहित्यिक का होतात, लेखक का होतात? कारण त्यांच्या लेखनात काहीतरी विचार रुजलेला असतो. त्यामुळे लेखन असं असावं की नवनवीन विचारांचे कोंब त्याला सतत फुटत राहावेत आणि नवनवीन संशोधन त्यातनं निर्माण होत राहावं. पण ते कोंब जिथे फुटतात ना तिथे परंपरेचं मूळ सुद्धा रुजावं लागतं. जसं तुम्ही त्यात संस्कृती, परंपरा याचं सुद्धा खतपाणी घातलेलं आहे. म्हणजे फक्त तुमच्या लेखनात स्त्रीची ही वरवरची भूमिका नाही, तर खोल कुठेतरी मातीमध्ये त्या पूर्वीच्या स्त्रिया आणि त्यांचं जगणं सुद्धा आलेलं आहे. तर हा परंपरेचा धागा सतत जोडावा लागतो का अशा प्रकारच्या लेखनात? खरं तर धनश्री, तुझ्या लक्षात येईल की कप्पे ना आपण सोयीसाठी करतो. परंपरा ही पण अखंड असते, संस्कृती ही पण अखंड गोष्ट आहे आणि काळ पण अखंड असतो. म्हणजे तुमचा वर्तमानामध्ये सतत भूतकाळही मागेचा निरनिराळ्या प्रकारे मिसळत असतो आणि तुम्ही भविष्याकडेही निरनिराळ्या प्रकारे पाहत असता. त्यामुळे ही जी सबंध अखंडपणाची साखळी आहे ना ती लक्षात घेतली तर माझ्या लिखाणामध्ये हे परंपरेचं किंवा संस्कृतीचं संचित येतं. आणि ते यासाठी येतं, मी आत्ताच म्हटलं तसं, की हे जे अखंडत्व आहे ते लक्षात घेतलं जातं. आणि दुसरं मला असं वाटतं की असं नुसतं एखादे आज असं झालेलं आहे आणि ते आवश्यकही आहे की एखाद्या छोट्या गोष्टीचं स्पेशलायझेशन. माझा अभ्यास हा एवढ्या पुरता आहे, हे छोटस आहे, हे माझं क्षेत्र आहे, त्याच्यात मी खोल जाते. पण जसं आपल्याला पूर्वीची फॅमिली डॉक्टर ही संस्थाच आज अस्तित्वात नाही, म्हणून एखाद्या छोट्या शरीराच्या अवयवाचा विशेषज्ञ हा तुम्हाला काही एक उपाय तुमच्यावर किंवा उपचार करतो
पण तुमच्या समग्र देहाचं भान, आणि ज्याला माहित आहे वर्षानुवर्ष की हा माणसाचं काय आहे, त्याची प्रकृती कशी आहे, त्याला काय पचतं, त्याला काय पचत नाही, या किंवा काय आहे याच्या एकूण शरीराचे गुणदोष, हे माहीत असलेल्या डॉक्टरची जोड त्याला नसते. त्यामुळे फॅमिली डॉक्टर आणि विशेषज्ञ या दोन्हीचही एकजीव असणं ही आवश्यक गोष्ट आहे. तसं लिखाणात पण आहे असं मला वाटतं, की तुम्ही काळाचा किंवा तुमच्या संदर्भाचा एखादा छोटासा तुकडा उचलता किंवा आत्ताच्या सामाजिक निरनिराळ्या गोष्टींचा, पर्यावरणातला, सामाजिक, सांस्कृतिक एखादा छोटासा तुकडा उचलता, पण त्याच्या मागे लागून आलेले इतके धागे असतात, इतकी मुळं असतात की तिथपर्यंत जाणं आणि ते सगळं लक्षात घेणं की हे झाड इथे उगवलंय खरं, पण हे इथेच का उगवलं, तर या मातीचे गुणधर्म आहेत, त्याला मिळालेल्या पाण्याचे गुणधर्म आहेत, तिथल्या हवेचे गुणधर्म आहेत. म्हणून बार्ली किंवा ओट्स हे आमचं खाणं नाही आहे, आमचं ज्वारी बाजरीचं खाणं आहे. तेव्हा हे जे संबंध आहे ना, की हे इथे नाही काजू पिकत देशावरती, ते कोकणातच जावं लागेल. तेव्हा ती एक जी प्रादेशिक वैशिष्ट्ये आहेत ही पिकांच्या बाबतीत जशी खरी आहेत ना, तसं लिखाणाच्या बाबतीत पण आहे, की हे सगळं लक्षात घेऊन तुम्ही ज्या वेळेला एखाद्या गोष्टीचा विचार करताना त्यावेळेला हे सगळे संदर्भ येतात. आणि मला असं वाटतं की सांस्कृतिक इतिहासाच्या संदर्भातलं ललित लेखन हा माझ्या आवडीचा विषय किंवा माझ्या कुतूहलाचा विषय असा झालाय तो त्यामुळे. बरोबर. लोकपरंपरेचाच धागा जर विचारात आणला तर मी पुन्हा द्रौपदीकडे जाईन. मला अरुणाताईंना एक विचारायचं आहे की कृष्ण किनारामधली जी द्रौपदी आहे तर तिच्यामध्ये, तिच्या मनामध्ये, मी जसं मगाशी तुम्हाला म्हटलं होतं की तिच्या मनामध्ये आलेला जो एक भाग आहे की श्रीकृष्ण पूर्ण पुरुष असूनही की त्याने स्त्रीचा वापर केलेला आहे. आणि दुसरीकडे भासाचं जे नाटक आहे कर्णभार, तर त्या नाटकामध्ये त्या कर्णभारमध्ये कर्ण जेव्हा युद्धावरती जातोय तर तेव्हा तो खिन्न आहे, कारण त्याला कुंती भेटून गेलेली आहे. तर कृष्ण किनारामध्ये आलेली ही जी द्रौपदी आहे ती द्रौपदीची व्यक्तिरेखा रेखाटत असताना तुमच्या मनामध्ये हा कर्णभारम म्हणजे भासाचं हे नाटक होतं का, किंवा हे असं काही होतं का? हे माझं एका बाजूने अतिशय आवडतं नाटक म्हणजे एकेकाळी त्याच्यावरती प्रेमाने लिहिलं. पण ज्यावेळेला संस्कृत नाटकं वाचत होते त्यावेळेला भास हा वेगळ्या ताकदीचा नाटककार म्हणून आपण भास नाटक चक्राकडे पाहतो. पण कर्णभार मला यासाठी आवडलं होतं की हा संबंध आजच्या एखाद्या मानसशास्त्रज्ञाने लिहावं अशा प्रकारचं ते नाटक भासाने लिहिलं आहे. की रणांगणावर जाणारा कर्ण आणि त्याची संबंध मनोवस्था आणि त्यावेळेला घडणारं सगळं एक जे नाट्य आहे आणि त्या सगळ्या प्रसंग नाट्यामधून हळूहळू स्वतःच्या विनाशाला सामोरा होणारा कर्ण हा कर्णभार मध्ये दिसतो. त्याच्या उलट ज्या वेळेला कृष्ण किनारा लिहित होते त्यावेळच्या द्रौपदीमध्ये मी द्रौपदीच्या बाजूनी विचार करत होते आणि तो 6वा पांडव असं म्हणून खरं म्हणजे तिला मिळालाच असता जर ती पांडवांचे 5 पांडवांची पत्नी होती तर कर्ण जर त्यांच्यामध्ये असता तर तोही तिच्या बरोबर आला असता ना, तोही तिचा पती झालाच असता. आणि लोकपरंपरेला त्याचं एक कुतूहल होतं, त्यामुळे त्यांनी जांभूळ आख्यानासारखं नाटक लिहिलं की द्रौपदीच्या मनामध्ये येऊन गेलं की अरे हा किती सुंदर आहे आणि हा माझा असता तर, असं एक छोटस येऊन गेलं. दुसऱ्या बाजूला आपल्याला ते आम्राख्यान आंब्याबद्दलच पण एक काहीतरी आहे त्या लोकमहाभारतामध्ये की जांभुळाच्या ऐवजी आंब्याचा वापर केलेला आहे असं काहीतरी आहे. असू शकेल, कारण एकतर मी म्हटलं तसं की लोकपरंपरा त्यांच्या मनाने काहीही निर्माण करते आणि ते खरं म्हणजे काय असतं की एका बाजूला रंजक असतं, दुसऱ्या बाजूला त्यांना जे म्हणायचं असतं त्या संबंध काय ज्याला म्हणू संबंधांविषयीची व्यक्तिरेखांविषयीची लोकमनाची म्हणून एक प्रतिक्रिया असते ती त्यांना द्यायची असते आणि दुसरं त्यांना हवं ते घडवायचं असतं. म्हणजे असं की त्यांना कुठेतरी द्रौपदी पतिव्रता आहे हे तर माहित आहे, पण दुसऱ्या बाजूला कर्णाचं सौंदर्य आहे, कर्ण हा 6वा पांडव असता तर द्रौपदीचा पती झालाच होता हे माहित आहे आणि त्यामुळे
आणि दुसरं असं की संबंध वस्त्रहरण प्रसंगामध्ये तो प्रक्षिप्तच आहे प्रसंग असं म्हणतात. म्हणजे महाभारताच्या संशोधित आवृत्तीत वस्त्रहरण नाहीये आता जे भांडारकरांनी तयार केलेलं, पण प्रक्षिप्त म्हटलं तरी तेही काही हजार वर्षांपूर्वी प्रक्षिप्त झालेलं आहे. तर व्यासरचित नको म्हणूया, पण महाभारतात जो वस्त्रहरण प्रसंग सांगितला जातो त्यामध्येही कर्णांनी द्रौपदी विषयी अतिशय काय ज्याला म्हणू की अनुचित असे उद्गार काढलेले आहेत आणि दुःशासनाला एक प्रकारे तिची वस्त्र फेडण्यासाठी प्रेरितही त्या उद्गारांनी केलेलं आहे. तेव्हा हे कुठेतरी मनामध्ये असताना ही जी निर्माण झालेली गोष्ट आहे ना, त्याच्यात लोकमन कसे खेळ करतं हे पण पाहिलं जातं. म्हणजे एका बाजूला बघ की एक कलाकृती काही हजार वर्षांपूर्वी निर्माण होती आणि ती हळूहळू सर्वांची होते. दर काळातली माणसं तिला आपलीशी करून घेताना नवीन वर घालतात, त्याच्यातलं काही गाळतात, काही जण नवीन निर्माण करतात, पण मुळातलं त्यांच्या मनामध्ये त्या व्यक्तिरेखेविषयीचं जे आकलन असतं ना ते कायम राहतं. म्हणजे द्रौपदी पतिव्रता आहे याबद्दल शंका नाही, पण तिचं पातिव्रत्य हे कशा प्रकारे सिद्ध व्हावं याच्या संबंधीच्या वेगवेगळ्या कथा निर्माण होतात. मग म्हणजे जसं सीता रामायणामध्ये पतिव्रता आहे असं म्हणताना ज्या काळामध्ये स्त्रीला परपुरुषाचं दर्शनही होता कामा नये असं मानत होते, त्या काळात आता सीता पतिव्रता रावणाने तिला स्पर्श केला तर हे कसं नाकारायचं? पातिव्रत्य हे परपुरुषाचा स्पर्शाविनाच असलं पाहिजे असा तो काळ, आणि सीता तर पतिव्रता आहे. मग गोदावरी आणि समुद्र यांचं संभाषण आहे. मग समुद्र विचारतो की काय गो माझ्या वधूला म्हणजे माझ्या सुनेला कसं नेलं रावणाने, तिला स्पर्श नाही ना झाला? मग गोदावरी सांगते की नाही काळजी करू नका, मेघांचं आच्छादन तिच्यावर घातलेलं होतं आणि मग उचललं, त्यामुळे सीतेला स्पर्श झालेला नाही. किंवा कोणीतरी निर्माण करतं की छाया सीता निर्माण केली आणि ती रावणाबरोबर गेली, खरी सीता राहिली. तेव्हा हे जे आहे ही लोकमनाची निर्मिती आहे. किंवा सीतेची जुळी मुलं, तिला जुळी मुलं असणं हा पण ती सुद्धा कशा पद्धतीनं ती जी गोष्ट आलेली आहे सीतेच्या जुळ्या मुलींबद्दलची तीही अशाच पद्धतीची आहे. होय 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 अगदी. मला तुमच्या अनुवादांकडे म्हणजे तुम्ही आता राजतरंगिणी कल्हण पंडित यांचा राजतरंगिणीचा अनुवाद केला किंवा प्रतिष्ठेचा प्रश्न, आणखी मला वाटतं ती उर्लिक ट्रेसनर जर्मन कवयित्री, तर तिच्या कवितांचा तुम्ही जो अनुवाद केला साक्षी भावाने बघताना, तर तो एक वेगळा अनुभव, निराळा अनुभव म्हणून तुमच्या याच्यामध्ये आलेले, बोलण्यामध्ये आलेले, तर त्याच्याबद्दल काय सांगाल? किंवा तो अनुवाद जो तुम्ही केला कवितांचा ट्रेसनरच्या कविता, त्याच्याबद्दल, या अनुवादाबद्दल किंवा त्यातली एखादी आधीच पासून नाही म्हणजे मुळामध्ये ना अनुवाद हा शाळेत असल्यापासून माझ्या आवडीचा विषय होता. मी अगदी सुरुवातीलाच सांगितलं बघ की माझ्या बाईंनी सुद्धा आम्हाला सुनीतांचे अनुवाद वेगवेगळे करून घेतले. तो एक रियाज होता की तुम्ही कशा प्रकारे अनुवादात तुम्हाला कसं काम करावं लागतं अनुवादाच्या बाबतीत. हा, मग पुढे मी माझ्या आवडीने अनुवाद स्वतंत्रपणाने करतच राहिले होते. म्हणजे राजतरंगिणी हे अगदी अलीकडे केलेलं काम, किंवा त्याच्या आधी मी प्रतिष्ठेचा प्रश्नामध्ये स्त्रियांच्या विषयीच्या कथा देशभरातल्या लेखिकांच्या निवडल्या होत्या. पण त्याच्याही आधी म्हणजे मी कॉलेजमध्ये असल्यापासून गीतांजलीचे टागोरांचे अनुवाद केले, गाथा सप्तशतीतल्या गाथांचे अनुवाद केले. त्याचं पुस्तक खरं म्हणजे करायचं राहिलेलं आहे, पण जवळजवळ 350-400 गाथा मी मराठीत अनुवाद केल्या आणि ते काम तसंच राहिले. पण आवडीने मी अनुवाद करत राहिले होते. मग ह्या कथांचे अनुवाद केले, राजतरंगिणीचा केला, आणि आत्ता उल्रिकेच्या जर्मन कवयित्री आहे तिच्या कवितांचा, निवडक कवितांचा. या सगळ्यामध्ये आज आपल्याला असं दिसतं की एक काळ आपल्याकडे पण भाषांतर युग ज्याला आपण म्हणतो तसा होता, की ज्यावेळेला इंग्रजी भाषेचा पहिल्यांदा परिचय झाला त्यावेळेला तिकडचा जॉन इकडचा जनुभाऊ म्हणून आपल्याकडे आला,
आणि आपण आपल्या संस्कृतीच्या परिवेशात इथल्या लोकांना अगदी नवल पूर्ण असं म्हणूया, असं वाटेल अशा प्रकारे लोकांनी त्या सगळ्या इंग्रजी कथांचा, कादंबऱ्यांचा अनुवाद इथे आणला. पण आता नव्याने आपण पाहतो तर अनुवादाकडे अधिक गंभीरपणाने आणि अधिक मोठ्या पातळीवरती अनुवादाचं काम होत आहे. आणि एक प्रकारे वाङ्मयीन लोकशाहीचा प्रयोग जगभर सुरू आहे असं आपण म्हणूया. माणसं जशी वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊन वसाहती करतायत, एका देशातून उठून दुसरीकडे भरपूर मोठ्या प्रमाणावर, तसं साहित्यही आता एका देशातून दुसऱ्या देशामध्ये जाऊन वसाहती करतंय असं आपल्याला दिसतं. मराठीमध्ये तर इतर अनेक भारतीय भाषांमधली साहित्यकृती वेगवेगळ्या प्रकारे येत आहेत. तेव्हा हा अनुवादाचा अधिक गंभीर प्रयत्न आहे की जिथे माणसं एकमेकांशी जोडली जाणं आणि जागतिकीकरणाच्या या संबंध प्रक्रियेमध्ये अनुवादाचं खूप मोठं काम आहे किंवा मोठा सहभाग आहे असं आपण आता म्हणूया. त्याचाच एक भाग म्हणून मी उल्लेखच्या कवितांचा अनुवाद केला, उल्लेखच नाही. पण मला असं लक्षात आलं की ह्या सगळ्यामध्ये आता तुम्हाला एका बाजूला भाषेच्या पातळीवर अनुवाद करताना एक तुमच्या पुढे आव्हान असतं आणि दुसऱ्या बाजूला अर्थाच्या पातळीवर करण्याचं आव्हान असतं आणि तिसऱ्या पातळीवर ज्या वेळेला तुम्ही दुसऱ्या देशातल्या किंवा दुसऱ्या संस्कृतीतल्या माणसांच्या कृतींचा अनुवाद करता त्यावेळेला एका सांस्कृतिक पातळीवर सुद्धा तुम्हाला एक वेगळं आव्हान असतं की या सगळ्या सकट तुम्हाला अनुभव किंवा वाङ्मय अनुभव घ्यायचा असतो आणि त्यावेळेला तुमच्या सगळ्या क्षमता पणाला लागत असतात. आणि सर्जनशील काम म्हणजे अनुवादक हा दुय्यम दर्जाचा आहे असं आज राहिलेलं नाहीये. अतिशय गांभीर्याने अनुवादचं काम करणारी माणसं आहेत आणि ती सिद्ध करतायत की अनुवाद हे पण एक निर्मितीक्षम, निर्मितीशील, क्रिएटिव्ह काम, ज्याला म्हणू सर्जक काम असं आहे. त्यामुळे मला फार आनंद झाला उल्लेखचं करताना आणि एक अनुभव सांगावासा वाटतो. त्यानिमित्ताने एक कविता तर मी वाचून दाखवणारच आहे. म्हणजे असं की हा अनुवाद करताना मी मगाशी म्हटलं तसं की आपलं सगळं अस्तित्व भान त्याच्या मागे असतं. त्याच्यात आपण माणूस असतो म्हणून तर तिच्याशी जोडले जातो आणि ती खरी म्हणजे आपल्या इकडच्या कवयित्रींसारखी कवयित्री नाहीये. म्हणजे तिचं अनुभव विश्व खूप वेगळं आहे. जगभर हिंडलेली आहे. ती देहाबद्दल बोलते, मानवी देहाबद्दल. तो देह बाईचा आहे तिचा म्हणून ती बाईच्या देहाबद्दल बोलते. ती आईच्या आणि तिच्या नात्याबद्दल बोलते. ती गर्भपाताबद्दल बोलते. तिथे काढून टाकलेल्या तो जो तिच्यातून दूर झालेला जीव आहे, जो अजून जन्मालाच यायचा होता, त्याच्याशी संवाद करते. ते अगदी वेगळ्या प्रकारच्या कविता तिच्या होत्या आणि त्या सगळ्या वाचत असताना एकतर बाई म्हणूनही मी तिच्याशी जोडली गेली. दुसरं असं की तिचं आयुष्य पण एका बाजूला आमच्या समोर येत होतं. म्हणजे ती तिच्या कवितांच्या मागच्या भूमिका सांगता सांगता बोलत होती. तिचे आजारी वडील, अगदी मरणासन्न अवस्थेतले, तिने दत्तक घेतलेली एक सिंहली श्रीलंकन मुलगी तिच्याविषयी होती आणि या सगळ्याचा तिच्या आणि तिच्या काय सहचराचा असलेला दुरावा आहे त्याबद्दल ती बोलत होती. आणि हे सगळं कुठेतरी आपल्याशी नातं सांगणारं आहे, स्त्री म्हणून आपल्याला जोडून घेणार आहे असं वाटत राहिलं. आणि म्हणून अनुवादाविषयी काही प्रश्न अशा प्रकारची एक कविता लिहिली ती मी वाचून दाखवते यासाठी की मला असं वाटलं की आपण लिहितो आणि मग असं होतं की आपण एका बाजूला तिच्या कवितांचे अनुवाद तर केलेलेच आहेत, पण ते करत असताना बाई म्हणून आपण कसे जोडले गेलो तिच्याशी. आणि बाई म्हणून आत्ता सोड, मी ही कवयित्री होती म्हणून, पण एकूणच अनुवादकाला ज्यांचा अनुवाद त्यांनी करायचा असतो त्या लेखकाशी किंवा त्या साहित्यकाराची त्या पातळीवर जर जाता आलं आणि अनुभवाशी संवाद साधता आला तर मग तो अनुवादाचा प्रयत्न सुद्धा अधिक सफल होतो असं आपल्या लक्षात येतं. तर तिच्या एका कवितेमध्ये एक ससा हा डोळ्या देखत मरून पडलेला आहे आणि कुठून तरी जखमी होऊन तो आलेला आहे, कुठल्या तरी त्याला काहीतरी झालेलं आहे आणि तो जखमी होऊन आलाय आणि तो डोळ्या देखत गेलाय आणि तिचं आणि तिच्या सहचराचं नातं हे त्याच प्रकारे जखमी होऊन संपत गेलंय, त्या गोंडस सशासारखंच असं जाणवत राहतं. असं तिची एक कविता आहे. तर हे सगळं त्या समजून घेतलेल्या म्हणजे एका बाजूला तिचं तिच्या सहचराशी संपलेलं नातं
आणि दुसऱ्या बाजूला तिची ही समजून घेतलेली कविता, असं ते सगळं आलंय या कवितेत. एखाद्या कोवळ्या जखमी प्राण्यानं तडफडून मरून जावं डोळ्यांदेखत, तसा तुटलेल्या नात्यांच्या चिरंजीव ओल्या वेदनेला शब्द असेलच ना तुझ्या भाषेत. एखाद्या कोवळ्या जखमी प्राण्यानं तडफडून मरून जावं डोळ्यादेखत, तसा तुटलेल्या नात्यांच्या चिरंजीव ओल्या वेदनेला शब्द असेल ना तुझ्या भाषेत. किंवा असेल दत्तक लेकीविषयी एखाद्या आईला वाटू शकणारी नैसर्गिक माया, तिच्यासाठी एखादं उचंबळणारच विशेषण. जगण्याचा फास लागलेल्या मरणासन्न जिवलगांसाठी असहाय्य आतड्याचं तुटत जाणं, त्यासाठीचं एखादं तगमगत क्रियापद, तेही तुझ्या भाषेत असणारच. म्हणजे कविता बघ, सुरुवातीला मी म्हटलंय की शब्द, मग विशेषण, मग क्रियापद. एखाद्या कोवळ्या जखमी प्राण्यानं तडफडून मरून जावं, तसं तुटलेल्या नात्यांच्या चिरंजीव ओल्या वेदनेला शब्द असेल ना तुझ्या भाषेत. किंवा असेल दत्तक लेकीविषयी एखाद्या आईला वाटू शकणाऱ्या नैसर्गिक मायेसाठी एखादं उचंबळणारं विशेषण. जगण्याचा फास लागलेल्या मरणासन्न जिवलगासाठी असहाय्य आतड्याचं तुटत जाणं, त्यासाठीचं एखादं तगमगत क्रियापद, तेही तुझ्या भाषेत असणारच. खरं तर असणारच प्रत्येक भाषेमध्ये शब्द. आनंदासाठी स्वीकाराव्या लागणाऱ्या दुःखाला, अश्रूला, सोसण्याला, एकटेपणाला, स्वतःच असल्याच्या सुंदर अनोख्या जाणीवेला असणारच. शिवाय युद्धाऐवजी प्रेम आणि संहाराऐवजी सर्जन असा शब्द निवडण्याचा पर्यायही असेलच बहुधा तुझ्या भाषेत. आपापल्या वेगळ्या आयुष्यांसकट आपण पाहतो लख एकमेकींकडे ज्या समजुतीनं. आपापल्या वेगळ्या आयुष्यांसकट आपण पाहतो लख एकमेकींकडे ज्या समजुतीनं. ती जगातल्या तमाम बायकांची समजूत कशातून आली आहे, याच्या गर्भार रहस्यासाठी आहे का एखादा समर्पक शब्द तुझ्या भाषेत, की तूही त्या रहस्याला बाई असंच म्हणतेस, का तूही त्या रहस्याला बाई असंच म्हणते. कविता लिहिली. सुंदर. म्हणजे हा म्हणजे जर्मन असो किंवा कुठलाही देश असो, बाई पण किंवा बाईची जी भावना आहे ती सार्वत्रिक असतेच. काही पण जसं आपण म्हणतो की स्त्रियांचं म्हणजे तुमच्या लेखनामध्ये आलेल्या स्त्रिया, तसेच तुमच्या लेखनामध्ये किंवा कवितांमध्ये आलेले जे पुरुष आहेत, तर तेही समजूतदार आहेत, पण त्याही बरोबर ते अलिप्त पण आहेत. म्हणजे कृष्ण सुद्धा पूर्ण पुरुष आहे म्हणून तो अलिप्त आहे की तो त्यांचा सहज भावच असतो अलिप्त असणं. खरं सांगायचं ना तर पुरुषांचं व्यक्तिमत्व सुद्धा अनेक काळाच्या म्हणजे वेगवेगळ्या टप्प्यांवर त्या हातांनीच घडत असतं. त्यामुळे अनेकदा पुरोगामी किंवा सुधारक असं म्हणताना सुद्धा ते मर्यादित पुरोगामी पण असतं, मर्यादित सुधारणावाद असतो, सोयीस्कर उदारपणा असतो, अतिशय सूक्ष्मपणाने प्रतिगामी असू शकतात. त्यामुळे म्हणून त्या तिघी जणी, म्हणजे सॉरी मी मध्येच बोलले, कृष्ण किनाऱ्यातल्या तिघी जणी श्रीकृष्णाला त्या जागांमध्ये पकडतात ऍक्च्युली, असं मला वाटलं वाचताना, की तो पूर्ण पुरुष असूनही सुटलेला नाहीये त्याच्यात. नाही, म्हणूनच त्या तिघी जणी त्या जागांवरच बोट ठेवतात, त्या नसांवरच बोट ठेवतात ज्या त्यांच्यासाठी दुखऱ्या नसा आहेत. आणि बरोबर त्या पुरुषाचा स्त्रीच्या बाबतीतला दृष्टिकोन उघड करणारे आहेत. आणि म्हणून तुम्ही कृष्णाची जी कविता आहे किंवा अनयची जी कविता आहे की राधे पुरुष असाच असतो किंवा असाही असतो, असं जे तुम्ही म्हटलेलं आहे ते अगदी अधोरेखित होतं इथे. स्त्रीवर अशा प्रकारचं लेखन करताना तुम्हाला काय वाटतं? म्हणजे एक स्त्री म्हणून एका स्त्रीला हा प्रश्न आहे. खरं तर यामध्ये भेदभाव नाहीये
स्त्री आणि पुरुष असा. पण जास्तीत जास्त लेखन जेव्हा स्त्रीवर करतात तेव्हा वेगवेगळ्या प्रकारच्या स्त्रिया तुम्हाला सापडतात. म्हणजे एक हळवी स्त्री आहे, मात्र एक अशी स्त्री सुद्धा आहे जिने आपला मनाचा हा कोपरा बंद करून ठेवलेला आहे काही कारणामुळे, आणि ती फक्त एका खडतर वाटेवर चाललेली आहे, तेव्हा तिला हळवं व्हायचं नाहीये. अशा प्रकारच्या स्त्रिया सुद्धा जगामध्ये आहेत. तर हे स्त्रीत्व जपताना आणि त्यावर लेखन करताना किती प्रगल्भ होत जातो आपण एक स्त्री म्हणून. खरंय, खरंय धनश्री. म्हणजे मला नेहमीच असं वाटतं की या स्त्रियांच्या वरती लिहिताना तुम्ही नुसतं त्यांचं आयुष्य पहा किती विलक्षण आहे असं म्हणून नाही लिहित, किंवा त्यांनी किती मोठ्या वाटा आपल्यासाठी मोकळ्या केल्यात ते पहा असं म्हणून नाही लिहित, किंवा आपण असं नाही विचार करत केवळ की ह्या त्या वाटेने चालल्या, त्यांच्या पायात मध्ये काटे रुतले किंवा त्यांनी ते दगड ठोकरले आणि मग आपण त्या वाटांनी आज मोकळेपणाने चालू शकतो आहोत म्हणून त्यांचं ऋण आहे, म्हणून लिहिलं पाहिजे, म्हणून केवळ नाही लिहित. म्हणजे खरं तर हे सगळं आहेच आणि त्यासाठी आपण लिहित असतो, पण त्यासाठीही लिहित असतो. मुळामध्ये आपण लिहितो ते स्वतःच्या जाणीवेला समृद्ध करण्यासाठीच लिहितो. म्हणजे असं वाटतं की आपण शोध घेतो तो मानवी अस्तित्वाचाच घेत असतो, की माणसांच्या आयुष्यामध्ये इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी येतात, संकट येतात, त्या वेळेला माणसं कशी उभी राहतात, कधी कशी मोडतात किंवा कधी सोचतात किंवा कधी खंड करून उठतात, कधी त्याचे परिणाम भोगतात. त्यासाठी महत्वाचा नसतोच ना नेहमी, तो कशासाठी केलेला असतो ते उद्दिष्ट जास्ती महत्वाचं असतं की तुम्ही त्यातून काय सिद्ध करू बघता. म्हणजे रंगभूमीवरचे कित्येक प्रयोग आता, किंवा तू आता माध्यमांमध्ये संबंधित आहेस तेव्हा ते प्रयोग हे सिनेमा किंवा नाटक किती चाललं याच्यावर अवलंबून नसतात, तर ते रंगभूमीच्या ठराविक काही मर्यादा मोडण्यासाठी असतात, त्याच्या पलीकडे पाऊल टाकण्यासाठी असतात आणि तुम्हाला एक मोठा नवा पैस दाखवण्यासाठी असतात. तेव्हा या बायकांनी जे जे केलं ते मला असं वाटतं की तो एक बंध तोडण्यासाठी होतं, त्या एक मर्यादा मोडण्यासाठी होत्या. म्हणजे व्हॅन गॉगचं एक फार सुंदर चित्र आहे की ज्याच्यामध्ये एक वर्तुळ आहे आणि त्याच्या आत माणसं आहेत आणि त्या वर्तुळाच्या बाहेर चंद्र आहे आणि त्यांना त्या बाहेर पाऊल टाकलं तर केवढं मोठं जग आहे. तेव्हा त्या एका वर्तुळामध्ये असला एकमेकांच्या बरोबर असण्याचा आनंद असेल कदाचित, पण त्याच्या पलीकडे म्हणजे बाईसाठी सुद्धा मला असं वाटतं की एक नो मॅन्स लँड असते ना, खरंय. सीमांच्या मधला एक प्रदेश असतो की जिथे तिला स्वतःला अजमावता येतं, आपल्याला हवा तो चंद्र पाहता येतो आणि अशा एका भूमीवर उभं राहण्याची जी एक तहान असते बाईच्या गळ्यामध्ये किंवा माणसाच्याच गळ्यामध्ये, तर ती तहान घेऊन आपल्याला पलीकडे जाता येतं का नाही आणि आपल्याला काय दिसतं हे अजमावून पाहण्याचे प्रयत्न ज्यांनी केले त्यांच्यावरती लिहावंसं वाटलं, त्यांनी त्यासाठीची काय किंमत चुकवली, ती किंमत म्हणजे पहा हे त्यांना भोगावं लागलं यासाठी नाही, ती किंमत देऊन त्यांनी जे मिळवलं त्यासाठी मला महत्वाची वाटते. आणि त्यांनी आपलं माणूस पण श्रीमंत समृद्ध तर होत जातच, पण त्याहीपेक्षा जास्त शब्द मला वापरावा असं वाटतो की आपण थोड्या जास्त शहाण्या होत जातो, अगदी समजूत जास्त वाढत जाते आणि दरवेळेला नव्याने कळतं की आपल्याला काही कळालेलं नाही. म्हणजे रामदासांचा फार सुंदर एक ओवी मला म्हणजे ओवी नाही म्हणायचं चरण आठवतो श्लोकाचा की हळूहळू हळूहळू होते कळते न कळे कसे. तर तेव्हा हळूहळू होतं की कळत नाही हे कसं आपल्याला कळत नाही आणि मग जे कळलेलं नाही ते समजून घेण्याची तहान ही कायम राहावी एवढंच आपल्या मनामध्ये असतं. मग बाकीचे आपल्याला लेखनाने जे दिलेलं आहे ते सगळं लौकिक गोष्टी बाजूला पडतात आणि आपल्याला अधिक कळावं यासाठीची तहान उरते, ती टिकून राहावी एवढीच इच्छा पण उरते. म्हणजे त्यांची सहनशीलता हा आजचा आपला समजूतदारपणा ठरतो. हा काळ बदलला
तसे विचार सुद्धा, आणि त्यातनं काहीतरी नेहमी आपण शिकत जातो, हे खरं आहे. पण म्हणजे आता खरं तर वेळ होत आलीये, पण बरेच प्रश्न आमच्या दोघींच्याही मनामध्ये आहेत. पण आता हा जो आपण प्रत्येक गोष्टीचा जो संदर्भ घेतला, किंवा अरुणाताई प्रत्येक गोष्ट सांगताना, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देताना त्या किती खोलवर गेलेल्या त्या विषयामध्ये, तर त्याचे वेगवेगळे संदर्भ देत होत्या. तुमच्या कविता अशा घडल्या की त्या तुम्ही वेगवेगळ्या गोष्टींमधनं घेतल्या, किंवा इतिहासातल्या वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांमधनं तुम्हाला कविता सुचल्या, किंवा तुमचं लेखन घडलं. तर असं काय आहे की म्हणजे नक्की फक्त आता तुम्ही सांगितलं की एक चित्र व्हॅन गॉगचं, आणि मग त्याच्यावरनं तुम्हाला काय समजतंय ते वर्तुळ, आणि मग त्या वर्तुळाच्या पलीकडचं जग, म्हणजे चित्रावरनं तुम्हाला लेखन उमजतं, तसं व्यक्तिमत्वांमधनं उमजतं. अशा कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत एका साहित्यिकामध्ये किंवा लेखकामध्ये की त्याला हे सगळं स्फुरतं? असं काय आहे? म्हणजे व्यक्तिमत्व झाली, चित्र झाली. धनश्री, असं बोट ठेवताच येत नाही. खरं सांगायचं ना तर तुमच्या भोवती पसरलेलं हे अफाट जग आणि आयुष्य हा सगळ्यांच्यासाठी, सगळ्या कलावंतांच्यासाठी एक इतक्या निरनिराळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत येत असतात, आणि तुमच्यामधल्या निर्मिती क्षमतेला ते जाग आणत असतात, किंवा एक प्रश्न विचारत असतात, किंवा एक आव्हान असतं, एक प्रेरणा मिळत असते. एखादा फुटबोर्ड असतो ना, स्प्रिंग बोर्ड असतो उडी घेण्याच्या आधीचा, तर तशा त्या गोष्टी असतात की त्याच्यावर तुम्ही उभे राहता, पण तुम्हाला उतरायचं असतं ते खोल पाण्यात उडी टाकायची असते, ती उडी तुम्हालाच टाकायची असते. ते पाणी कुठलं आहे तर ते जीवनाचं पाणी, तिथे उडी टाकायची असते. निमित्त असतं ते एखाद्या घटनेचं असतं, एखाद्या प्रसंगाचं असतं, एखादी सार्वजनिक जीवनातली घटना तुम्हाला अस्वस्थ करते, एखादी राजकारणातली असते, एखादीच्या बाबतीत व्यक्तिगत आयुष्यात घडलेले लहान मोठे प्रसंग असतात, माणसं असतात, एखादी छोटीशी गोष्ट असते, एखादं पत्र आलेलं असतं, एखाद्या कवितेची ओळ तुमच्यापर्यंत येते आणि तुम्ही पूर्ण हलून जाता आणि तुम्हाला आणखीन काहीतरी वेगळंच म्हणायचं किंवा सुचवायचं असतं. हे सगळं घडत असतं, पण या घडण्याच्या मागे मी आता म्हटलं तसं ते एक निमित्त असतं. तुमच्या विचार भावनांना आतून जे काय जाणवतं आणि जाग येते ना, त्याच्यातून मग तुम्ही पुढे जात राहता, आणि आयुष्याविषयी तुम्ही काहीतरी म्हणाल तुम्हाला. म्हणजे ती गोष्ट हा एक प्लॅटफॉर्म आहे, पण त्या प्लॅटफॉर्मवरून पुढे कोणती गाडी पकडायची हे प्रत्येकाचं ठरवायचं. हा प्रश्न विचारण्यामागचं एक कारण होतं. म्हणजे मानसीताई, आपण थोडंसं संशोधन केंद्रावर यासाठी ऍक्च्युली मी तेच म्हणणार होते. माझं कारण काय होतं की डॉक्टर राची ढेरे कला संस्कृती संशोधन केंद्र हे अनेक युवांना संशोधनासाठी आज प्रोत्साहित करतंय, किंवा संशोधनात्मक लेखन कसं व्हावं, किंवा वेगवेगळ्या प्रकारचं कला संस्कृती संशोधन कसं व्हावं. तर हा एक प्लॅटफॉर्म जो दिला जातोय, मला त्याच्याबद्दल, त्या केंद्राबद्दल, त्या ट्रस्ट बद्दल मला जाणून घ्यायचंय की त्यामध्ये तुमचं बरंच काम आहे आणि आजच्या पिढीला खूप गोष्टी नव्याने कळतात. म्हणून खरं सांगायचं तर माझे वडील गेले त्याला 4 वर्ष, म्हणजे आता 5 वर्ष होते पुढच्या वर्षी. तर तेव्हाच असं ठरवलं होतं की त्यांचा घरातला जो प्रचंड मोठा ग्रंथसंग्रह आहे तो तरुण संशोधकांच्या उपयोगाला यावा. म्हणजे माझे वडील हा एक चमत्कार असा होता की आमच्या घरात 22,500 पुस्तकं आणि अजून नियतकालिका आणि पोथ्यांची नोंदणी व्हायचीच आहे. त्यामुळे 30-35 हजार पुस्तकांचा एवढा मोठा संग्रह, जो त्यांच्या मेंदू हा संगणक होता असं आज आपण म्हणूया, त्यात त्यांनी त्यांच्या पद्धतीने जी नोंद करून ठेवली होती त्याच प्रकारे तो संग्रह घरात होता. कागदावर कुठलीच नोंदणी नव्हती. पण मग आता इतरांनी तो संग्रह वापरायचा असेल तर त्याचं शास्त्रीय वर्गीकरण झालं पाहिजे आणि ग्रंथालयाच्या स्वरूपात तो लोकांच्या म्हणजे अभ्यासकांच्या उपयोगी आला पाहिजे. तर त्या पद्धतीने त्या पुस्तकांचा उपयोग इतरांना व्हावा म्हणून त्या म्हणजे ग्रंथशाळेचा उपयोग व्हावा यासाठी तो ग्रंथसंग्रह खुला करणं हे आमचं काम मानलं. मी आणि माझी भावंड, दोघे, एक भाऊ एक बहीण, आम्ही सगळेच त्या कामामध्ये आलो. आमची इतर मित्रमंडळी त्याच्यासाठी मदतीला आली आणि आम्ही एक लहानसा ट्रस्ट केला, डॉक्टर राची ढेरे संस्कृती संशोधन केंद्र.
आणि त्यामध्ये वडिलांचा मुख्य अभ्यासाचा विषय जो होता किंवा क्षेत्र जे होतं ते संस्कृतीचा अभ्यास असं होतं. म्हणजे आज महाराष्ट्र संस्कृतीचा अभ्यास असं म्हटलं तर माझ्या वडिलांच्या पुस्तकांखेरीज माणसं पाऊल पुढे नाही टाकू शकणार. तर इतक्या क्षेत्रांची मदत घेत आणि त्यांनी एक लोक असं म्हणतात आणि ते खरंही आहे की एका माणसाचं विद्यापीठ त्यांनी निर्माण केलं होतं. त्यामुळे तसं ते एक जे वन मॅन युनिव्हर्सिटी, तर तसं जे ते विद्यापीठ आहे त्या विद्यापीठात आता नव्या तरुण संशोधकांनी शिकावं यावं यासाठीची धडपड करतो आहोत आम्ही. एक सम्यक या नावाने दर महिन्याला अभ्यासक तरुण जी मुलं आहेत ती आणि काही कुतूहल असणारी, वाचक असणारी, जिज्ञासू असणारी अशी प्रौढ माणसं आहेत, अशांचा एक गट आहे की जे येतात आणि आम्ही दर महिन्याला धर्मेतिहास आहे, भारत विद्या आहे, पुरातत्वशास्त्र आहे, ज्या ज्या विषयांची मदत घेऊन वडिलांनी संत साहित्य आहे, लोकसाहित्य आहे, या विषयावरचं एक व्याख्यान आम्ही दर महिन्याला करतो. आम्ही वर्षातून 2 मोठे चर्चासत्र घेतो, व्याख्यानं आयोजित करतो. आम्ही एक समन्वय या नावाचं वार्षिक काढतो की ज्याच्यामध्ये या क्षेत्रातल्या विद्वानांचे लेख, त्या वेगवेगळ्या विषयांवरचे संस्कृती विषयक लेख असतील. आणि 21 जुलैच्या निमित्ताने वडिलांचा वाढदिवस असायचा आणि तोच दिवस आम्ही पुढेही चालू ठेवलाय. एखादा कार्यक्रम असा करतो की ज्याच्यामध्ये या क्षेत्राशी संबंधित पण इतर कलांचा हात धरून काही आम्हाला लोकांना देता येईल. तर अशा स्वरूपाचं काम आता केंद्राचं आम्ही करतो आहोत. ग्रंथशाळा उभी करणं हे काही खरं म्हणजे आमच्यासारख्या लहान जीवाचं काम नव्हे. त्याच्यासाठी अनेक म्हणजे मनुष्यबळ, आर्थिक बळ असं खूप मोठ्या प्रमाणावर लागणार आहे आणि त्याची धडपड चालू आहे आमची. पण ते आता लवकरच पूर्ण होईल वर्षभरात अशी आम्हाला आशा पण आहे. आणि मग ते अभ्यासकांच्यासाठी ग्रंथ खुले होतील. पण तोपर्यंत त्यांच्यासाठीचा हा जो एक हिनी व्यासपीठ म्हटलं, प्लॅटफॉर्म म्हटलं, तो मात्र आम्ही 4 वर्ष गेली चांगल्या रीतीने चालवतो आहोत आणि तरुण अभ्यासक त्यासाठी येत आहेत. बरोबर आहे. म्हणजे एक मिनिट, म्हणजे अरुणाताई, तुम्ही ही संशोधनाची जी वाट निवडलेली आहे ती जाणीवपूर्वक निवडलेली दिसते. तर त्याच्याबद्दल बोलत असताना किंवा तुम्ही जे संपादनं केलेली आहेत म्हणजे पूर्ण 1950 पासून 2010 पर्यंतचा जो कालखंड आहे त्याच्यामध्ये येणाऱ्या स्त्रियांच्या कथा, कादंबऱ्या किंवा कविता यांचं संकलन किंवा तुम्ही जे भारतीय स्त्रिया संत कवयित्रींचं तुमचं भगव्या वाटामध्ये चरित्रात्मक लेखन आहे, पण तोही तुमचा प्रोजेक्ट मला वाटतं आहे. तर ही तुम्ही जाणीवपूर्वक निवडलेली वाट आहे. पण मग तुम्हाला असं कधी वाटलं नाही का की मी माझ्या प्रोफेशन वरून म्हणते की तुम्हाला प्राध्यापिका व्हावं असं कधी वाटलं नाही का? किंवा संशोधनाचीच वाट तुम्ही जाणीवपूर्वक का निवडली? खरं सांगायचं तर योगायोगाने हे झालं असं आपण एका बाजूला म्हणूया. म्हणजे मी ठरवलेलं नव्हतं की प्राध्यापक व्हायचं नाही. मला माझ्या लेखनामध्ये मी अनेकदा असा अनुभव घेते की लोक असं म्हणतात की हे आम्हाला हवंय, हे तुम्ही सांगा ना. तर तुमची ही व्याख्यानं ऐकायला आवडेल, हे तुम्ही मालिका स्वरूपात बोला. तेव्हा शिकवण्याचाच हा एक भाग आहे, असं मी करू शकते असं मला माहिती आहे. योगायोगाने असं झालं की मी नाही त्या वाटेला वळले. पण दुसऱ्या बाजूला हे जे लेखनाचं क्षेत्र आहे ना त्याच्यात अशी गुंतत गेले की व्यावहारिक गोष्टींचा विचार केला नाही आणि त्यामुळे आपण व्यवसाय म्हणून, नोकरी म्हणून, बांधिलकी म्हणून असं कुठे करणं, बांधून राहणं हे माझ्याकडून झालं नाही. आणि झालं नाही म्हणजे चेष्टेने मला लोक असं म्हणतात की अगदी वडिलांच्या पावलावर पाऊल आहे, त्यांच्या पावलावर पाऊल टाकणे की मी मोठी नाही. पण या बाबतीत मात्र झालं असं की त्यांनीही आयुष्यभर सुरुवातीच्या काळात जे छोट्या मोठ्या केल्या असतील त्यानंतर केली नाही नोकरी किंवा त्यानंतर कुठला व्यवसाय स्वीकारला नाही, तसा मीही नाही स्वीकारला. पण न जो आनंद मिळतो ना तो वाटतं की आता नाही बाई, आपण कितीही किंमत चुकवली तरी देखील ह्याचं मोल नाहीये, त्यामुळे ते चालू ठेवूया असं वाटून आम्ही ते करतो. पण सुरुवात एक मिनिट फक्त. हा बोला ना, म्हणजे हाच धागा पकडून तुम्हाला कारण मला बोला.
जस्ट एक प्रश्न फक्त की संशोधन कार्याबद्दल त्यांना आता मुंबई युनिव्हर्सिटीचा म्हणजे जो प्रियोळकर पुरस्कार मिळालेला आहे आणि हाच पुरस्कार त्यांच्या वडिलांना सुद्धा मिळालेला होता संशोधनाबद्दलचा. तर आता म्हणजे तो पुरस्कार घेताना अरुणाताईंची भावना कशी होती की आपल्या वडिलांनाही हा पुरस्कार मिळाला आणि आता मला तो मिळतोय, तेव्हाची जी भावना होती त्याच्याबद्दल मला जाणून घ्यायला आवडेल. काय सांगू अगं, भावना म्हणताना मला पुष्कळदा असं वाटतं की अण्णांचं संबंध आयुष्य, त्यांचं काम हे मी मोठी मुलगी म्हणून अधिक वर्ष माझ्या वाट्याला आली पाहण्याची. तर ते इतक्या जवळून पाहताना असं लक्षात आलं की त्यांनी जो एक मोठा काय झालं म्हणून पैस पाहिला महाराष्ट्र संस्कृतीचा आणि इतकी वेगवेगळ्या प्रकारची संशोधन साधनं वापरली, त्याचं महत्व उजेडात आणलं. राजवाड्यांच्या नंतर माझ्या वडिलांचंच नाव मी घेईन सगळा स्वजनस्तुतीचा दोष पत्करून की संबंध एवढा मोठा संशोधन साधनांचा पसारा हा त्यांनी समोर आणला. अनेक म्हणजे अलक्षित किंवा दुर्लक्षित साधनं उजेडात आणली आणि त्याच्या साहाय्याने त्यांनी इतक्या वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला दाखवल्या. तर हे जे काम त्यांनी केलं, विशेषतः इतिहासाच्या प्रमाणित साधनांच्या बरोबरीने लोकपरंपरा आणि मौखिक परंपरेतली साधनं ही कशी महत्वाची आहेत. जातीपुराणं असतील, स्थलपुराणं असतील, लोकव्युत्पत्ती असेल, निरनिराळ्या पातळ्यांवर वडिलांनी केलेलं काम हे अगदी असाधारण काम आहे. त्या प्रकारचं संशोधन मी नाही केलेलं आणि तरी सुद्धा मला असं वाटतं की मी जे वाङ्मयीन संशोधन करत गेले त्यात पहिलं विस्मृती चित्रेसारखं पुस्तक लिहिलं त्यावेळेला माझी एक मैत्रीण वडिलांना असं म्हणाली होती, अण्णा तुम्हाला अगदी समाधान वाटत असेल, इतके दिवस लिहित होती अरुणा किंवा कविता करत होती, पण आता ती संशोधनाच्या वाटेला वळली आणि हे पुस्तक तिने पहिल्यांदा संशोधनाच्या स्वरूपाचं लिहिलं. तर ते असं म्हणाले की ठीक आहे, पहिलं पाऊल आहे, अजून अशी 4 कामं तिने करावीत चांगली, मग मी म्हणेन की तिला काही थोडं येतं आहे आणि ती जाणून घेते. तर मला असं वाटलं की त्याच्यानंतर पुढे प्रकाशाचे गाणे लिहिताना, विवेक आणि विद्रोह मधले लेख लिहिताना किंवा प्रेमातून प्रेमाकडे सारखं पुस्तक लिहिताना मी ज्या प्रकारच्या किंवा विश्रामरामजी घोल्यांचं चरित्र लिहिताना मी ज्या प्रकारच्या कामांकडे वळले आणि ज्या प्रकारचे उलगडे करत गेले, त्यामध्ये माहितीचे भारे म्हणजे संकलन नव्हे, संशोधन नव्हे, केवळ एकत्र आणणं माहिती म्हणजे संशोधन नव्हे, हे अण्णांचा पहिला आग्रह. तुम्ही त्यातून काय अन्वयार्थ लावता आणि काय उलगडता हे अधिक महत्वाचं आहे हे त्यांचं सांगणं. पूर्वग्रहमुक्त समतोल असा विचार करता येणं, अनेक शास्त्रांची मदत तारतम्याने घेता येणं, हे सगळं ज्या वेळेला मी थोडं थोडं त्यांच्याकडून शिकत गेले ते सगळं मला कुठेतरी उपयोजता आलं, ते या पुढच्या कामांमधून आलं आणि त्याची पावती प्रियोळकर पुरस्काराच्या रूपाने मला मिळाली असं मला वाटतं. आणि काय म्हणू, हे देणं म्हणजे कोणाचं म्हणजे गुरु म्हणून ऋण मानणं वगैरे इतक्या मर्यादित अर्थाने नाहीच आहे. तुमच्या रक्तामध्ये ते आलं आणि तुम्हाला त्याचा एक उपयोग करता आला आणि तुम्ही ते पुढे ठेवलं आणि ते कुणाला तरी महत्वाचं वाटलं, ही गोष्ट तुमची तो धागा पुढे नेण्याची गोष्ट आहे. तेव्हा आपण तो धागा अंशाने का होईना पुढे नेऊ शकलो संशोधनाचा, ही गोष्ट माझ्यासाठी जास्त मोलाची. तुम्ही आता उल्लेख केला की वडिलांनी ज्या प्रकारचं संशोधन केलं त्या प्रकारचं अजून झालं नाही, म्हणजे अजून बरंच करायचं आहे. आपण म्हणतो नाही का की आत्ताच्या पिढीला प्रश्न जास्त पडतात आणि त्याची उत्तरं शोधावी लागतात मग मागच्या पिढीला. कारण मानसी ते तुम्ही सुद्धा प्राध्यापिका आहात, मुलांना पडणारे प्रश्न आणि त्यासाठी शिक्षकांना करावी लागणारी वेगळी मेहनत, हे म्हणजे तुम्ही दोघी याबद्दल जाणून आहात. म्हणून म्हणजे जेव्हा संस्कृती कला संशोधन केंद्रामध्ये असं काही घडतं की या तरुणांना प्रोत्साहित करता करता आपणच स्वतः प्रोत्साहित होतो आणि काहीतरी वेगळं संशोधन घडतं, असं काही झालंय का? होय होय होय, खरं म्हणजे असं घडत आलेलं आहे की
एखाद्या विषयावरच आम्ही चर्चासत्र योजलंय. आम्ही चर्चा करतोय की कुठले विषय कोणते तज्ञ येऊन आहेत आणि कशा प्रकारे. आमच्यातली 4 मुलं उठतात आणि म्हणतात की आता ना आम्ही या विषयावर लिहू का, आणि तुमच्याशी चर्चा करून आम्ही विषय ठरवतो आणि करतो. मग एक चर्चासत्रातला एक दिवसाचा एक विभाग हा या तरुण मुलांच्या पेपर्स सादर करण्याने जेव्हा होतो तेव्हा आम्हाला समाधान वाटतं की अरे ही मुलं आता नव्याने आपल्या विषयाला बिडू पाहतायत आणि पुढे येत आहेत, प्रोत्साहित होत आहेत. बरोबर आहे. पण तरी सुद्धा इतिहास संशोधनाकडे वळण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये रुची निर्माण होण्यासाठी तुम्ही या तरुण पिढीला, म्हणजे तुमचा य.न. केळकरांवरचा जो लेख आहे तर त्याच्यामध्ये अति खंत व्यक्त झालेली आहे की आजकालची पिढी किंवा ही नवीन पिढी इतिहास संशोधनाकडे किंवा संस्कृती संशोधनाकडे वळत नाहीये, तर ती वळावी यासाठी तुम्ही त्यांना काय सांगाल की कशा पद्धतीने बघायला पाहिजे या संशोधनाकडे किंवा त्याच्यामध्ये रुची निर्माण व्हावी यासाठी तुम्ही काय सांगाल? मला तरुण मुलांना सांगायचं वाटतं की विषय कुठला घेऊ असा प्रश्न खरं तर पडताच कामा नये. तुम्ही जे वाचत असता, बघत असता, जो अभ्यास करत असता, त्यातून नवनव्या पद्धतीने त्या विषयाकडे पाहण्याची दृष्टी तुम्हाला मिळायला हवी. तुम्हाला विषय सापडले पाहिजे, याचा शोध घेतला पाहिजे असं तुम्हाला वाटलं पाहिजे. आणि तो शोध घेण्यासाठी जे जे करायला हवं, मग ज्याला शास्त्रीय भाषेमध्ये फील्डवर्क म्हणता येईल ते करा. तुम्ही भरपूर वाचन करा, दुवे जुळवत जा, माणसांशी बोला. संशोधनाच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत आणि ज्याचा शास्त्रीय अभ्यास तर तुम्हाला करावा लागतात. रिसर्च मेथोडॉलॉजी ज्याला आपण म्हणतो, संशोधन पद्धती निरनिराळ्या, ह्या तर जाणून घेणं. आणि शास्त्रीय संशोधनाचा शास्त्रीय अभ्यास हे अंग दुर्लक्षित करण्याजोगं नाहीच. पण हा शास्त्रीय अभ्यास करत असताना तो अभ्यास हे साध्य नव्हे, ते साधन आहे. त्या अभ्यासातून तुम्ही काय करणार आहात, त्याच्या मदतीने तुम्हाला काय करायचं आहे त्या साधनांच्या, हे अधिक महत्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. आणि त्यामुळे माणसांशी बोलत असताना, प्रत्यक्ष क्षेत्रीय अभ्यास करत असताना किंवा पुस्तकांची संदर्भ साधनांची मदत घेत असताना तुम्ही जे जे करता किंवा जे जे गोळा करता त्यातून तुम्ही वाङ्मयातल्या एखाद्या व्यक्तीच्या चरित्राची संगती लावाल, व्यक्ती आणि काळ यांची संगती लावाल. तुम्ही 2 माणसांचे परस्पर वाङ्मयीन संबंध आणि त्यातून निर्माण होणारे त्यांचे व्यक्तिगत संबंध ह्यांच्याकडे कसे जाल, तुम्ही निरनिराळ्या प्रकारे अभ्यास करू शकता. तेव्हा वाङ्मयीन दृष्टी निर्माण होणं आणि एक समग्रतेचं भान कायम असणं, ही खूप महत्वाची गोष्ट आहे. मी एखाद्या माणसाचा अभ्यास करतोय आणि एखादा लेखक मला घ्यायचा आहे किंवा एखादाच कालखंड मला अभ्यासायचा आहे, इथे थांबून नाही चालत. म्हणजे मी जर रानड्यांवर अभ्यास करत असेल, न्यायमूर्ती किंवा फुल्यांवर अभ्यास करत असेल, महात्मा फुल्यांवर, तर मला संबंध 19वे शतक माझ्या डोळ्यासमोर ठेवा. तेव्हा या प्रकारे तुम्हाला तो संबंध अभ्यास करताना एक समग्रतेचं भान, एक आलोक हा पण मिळायला हवा. तेव्हा जे कराल त्याच्यामध्ये तात्पुरतं कौतुक, प्रसिद्धी किंवा एखादं पद किंवा एखादी पदवी यासाठीच संशोधन, याच्या पलीकडे जाण्याची तयारी ठेवा. खरं सांगायचं तर त्या पलीकडे जाण्याने तुम्हाला जे मिळेल ना, ते तुमचं पद, पदवी, कौतुक याच्यापेक्षा कितीतरी मोठा आनंद तुम्हाला पदरात बांधून देणार आहे. याचं भान ठेवून तरुण मुलांनी काम करावं असं मग तुम्हाला मनापासून वाटतं. म्हणजे मी नेहमी कवितेच्या बाबतीत असं म्हणते, खरं म्हणजे माझ्या बोलण्याचा हा मी शेवटच करीन की एक छान मला यांची रॉय खेणीकरांच्या कवितेच्या ओळी आठवतात. कवितेच्या संदर्भात त्यांनी म्हटलंय, पण मी सगळ्याच बाबतीत असं म्हणते की कुणी लिहिलं उद्या जे लिहिले नाही कोणी, जे लिहिल ती होतील उद्याची गाणी. तेव्हा मला असं वाटतं की कोणी जे केलेलं नाही ते काम करा, कोणी जे लिहिलेलं नाही असं काहीतरी उजेडात आणा आणि ती उद्याची आशा असणार आहे, ते उद्याचं साहित्य आहे, ते उद्याचं संशोधन आहे.
तुम्ही आता बरोबर म्हणालात आहे. की या ओळींनी शेवट करायचा आहे. खरं तर तसं होणार नाही. म्हणजे दरवेळेला संवादच्या मालिकेमध्ये प्रेक्षकांचे अनेक प्रश्न असतात, मात्र वेळेचं बंधन आपल्या तिघींनाही आहे हो. आणि अर्थातच ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सुद्धा वेळेचं बंधन पाळावं लागतंय. त्यामुळे आपल्याला मानसी, ते तुमच्या मनात काही शेवटचा, कारण त्यानंतर मला म्हणजे साक्षात अरुणा ढेरेताई इथे असताना, अरुणाताई असताना शेवट कविता. असाच व्हावा असं मला वाटत नाही आणि मला वाटतं की तुम्हालाही ते वाटत नाही की त्यांचीच नाही, एखादी बरोबर आहे. कविता ऐकूनच कविता. तो व्हावा. हा. बरोबर आहे. फक्त मला एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे, हो, हो. की आता यवतमाळचं जे साहित्य संमेलन झालं, तर त्याच्यामध्ये तुम्ही असं म्हणजे भाषणामध्ये तुम्ही असं म्हणालात, की आर्थिक प्रेरणांवरती आधारित म्हणजे 150-200 वर्षांपूर्वी इकॉनॉमिकल मॅनची संकल्पना आली होती. तशी आपण कला मानवाची संकल्पना स्वीकारलेली नाही. तर मला असं वाटतं, की वाङ्मयाकडे बघताना की वाचकांची जबाबदारी आहे, लेखकांची जबाबदारी आहे, किंवा लेखकांची जबाबदारी जास्त अशासाठी की साहित्य बाह्य ज्या गोष्टी आहेत त्यासाठी प्रयत्न करणं, त्यासाठी वाचकांची पण तेवढी जबाबदारी आहे. तर याच्याबद्दल तुम्ही आम्हा सगळ्या वाचकांना किंवा नवीन लिहिणाऱ्या लेखकांना काय सांगाल? हे तर खरंच आहे की वाचकांची मोठी जबाबदारी आहे. आणि आत्ताच्या काळात तर मला फार असं वाटतं की लेखका इतकीच, किंबहुना लेखकापेक्षा थोडी जास्त जबाबदारी वाचकांची. कारण आपल्याला ते वाटतं ते लिहिणारे लेखक. पण एक काळ असा होता की कबीर मनीषी असा भाषांतर केलं जायचं किंवा व्याख्या केली जात असायची भाषांतर म्हणण्यापेक्षा, की कवी म्हणजे साहित्यकार अशा अर्थाने, की तो एखाद्या ऋषीसारखा असायचा. तो मन जाणणारा असायचा, मनाची व्याख्या करणारा असायचा आणि त्याच्या शब्दांना ताकद होती. त्याचा प्रभाव खूप मोठा होता. मंत्रशक्तीसारखा प्रभाव असणारे शब्द उच्चारू शकायचा साहित्यकार. आता असं झालेलं आहे की नव्या जगात हळूहळू त्या सगळ्या प्रभावाचा संकोच होत इतर 4 माणसांसारखाच लेखक असं म्हणून ते पूर्वीचं सामर्थ्य शब्दांचं जे आहे ते लेखकाचं पुष्कळ उडावलंय असं आपल्याला दिसतं. जग मोठं झालंय, लेखकावरही माणूस म्हणून निरनिराळ्या प्रकारचे दाब आहे, हे खरं आहे. पण तरी देखील वाङ्मयीन संस्कृतीचं निरोगीपण हे राखण्याची जबाबदारी जशी लेखकावर आहे तशी ती आता वाचकांवर पण आहे. कोणतं साहित्य आपण उचलून धरतो, कोणत्या साहित्याला आपण डोक्यावर मिरवतो, कोणत्या साहित्याची चर्चा करतो आणि समाजाच्या सर्व कल्याणासाठी पुढे नेणारं असं खरं पुरोगामी पुढचं पाऊल टाकणारं असं साहित्य कोणतं आहे, याची निवड जागरूकपणाने वाचकांनी करणं आणि त्या लेखनाच्या पाठीमागे उभं राहणं ही वाचकाची खूप मोठी जबाबदारी आहे, जी काळाने आता वाचकांच्या खांद्यावर टाकलेली आहे. म्हणजे ती केवळ लेखकांनी टाकून सोयीस्कर फळ काढलंय असं मी म्हणत नाही. मी असं म्हणते काळाने दिलेली जबाबदारी. मला दवा पोद्दारांची आठवण आली की वाङ्मयीन अभिरुची जपणं, ते जे किंवा तो पहारा ठेवणं, जागरूक पहारा ठेवणं हे फार गरजेचं आहे. बरोबर. या ह्यातनं हा अगदी जाता जाता शेवटचा प्रश्न, आता हे थोडस उलट मी विचारते. म्हणजे आतापर्यंत आम्ही दोघी अरुणाताईंना प्रश्न विचारत होतो, पण एकूणच मानसीताईंचा अरुणाताईंच्या लेखनावरचा जर अभ्यास आपण बघितला तर तो प्रगल्भ आहे. म्हणजे खूप खोलवर रुजलेला असा आहे. त्यांच्या प्रत्येक म्हणजे त्यांनी लिहिलेल्या एखाद्या व्यक्तिमत्वाबद्दल सुद्धा तुम्ही अभ्यास केलाय. अरुणाताईंचं लेखन वाचत असताना एक वाचक म्हणून तुमच्या मनात नेमकं काय घडतं, मला मानसीताई तुमच्याकडनं जाणायचं. अरुणाताईंच्या नक्की नक्की मला सांगायला आवडेलच. म्हणजे मगाशी आपण जेव्हा बोलत होतो तेव्हा तू जे म्हणालीस ना की लेखक लिहितो किंवा त्याला लिहिण्यासाठी स्फुरण कुठलं, हे बोलत असताना मला असं वाटलं त्यांचं जे पुस्तक आहे जाणीवा जाग्या होताना, तर आपण जे सगळं वाचत असतो ना ते आपण स्पंज सारखं शोषत असतो असं मला वाटतं. खूप मनामध्ये रुजतं. म्हणजे इनफॅक्ट अरुणाताईंचं जे लेखन आहे आधीपासून
बसलेलं आहे की आता सुद्धा, म्हणजे मी काल सुद्धा वर्गामध्ये ऑनलाईन क्लासमध्ये त्यांनी लिहिलेल्या गोरकीची गोष्ट सांगितली की गोरकीला जो पुस्तकाचा जो धागा मिळालेला होता, मॅक्सिम गोरकी जो होता, की इतकं बालपण हलाखीचं आहे आणि तरी सुद्धा एक पुस्तकाच्या धाग्यामुळे त्याची झालेली जी वाढ आहे. तर हे जे पुस्तकाचं देणं आहे आपल्यासाठी, हे खूप महत्वाचं असतं. आणि मी मुलांना त्याच्यासाठी, म्हणजे मी खूप लहान आहे खरं तर या सगळ्या ह्याच्यामध्ये, पण या सगळ्या जाणीवा आपण जागरूक होतात आणि मग मुलांशी बोलत असताना आपण याच पद्धतीने बोलत जातो, किंवा वाचक म्हणून वाचत असताना या सगळ्या गोष्टी तुम्हाला जाणवत जातात की खरंच पुस्तकांचा जो संस्कार असतो ना, तो कायम स्वरूपी टिकणारा असतो. आणि अरुणाताईंचं लेखन तर म्हणजे मी त्यांना म्हणेनच की मी अत्यंत प्रेमात आहे. ते प्रत्येक वेळेला की मी जेव्हा जेव्हा मला असं वाटतं की मला काहीतरी कमी पडते, किंवा मी थोडीशी उदास आहे, किंवा मला काहीतरी गरज आहे, त्या वेळेला मी ती पुस्तकं काढून वाचते. अर्ध्या वाटेवर असो किंवा काळोख आणि पाणी असो, काळोखाचे कवड असे, की त्यांची बघण्याची जी दृष्टी आहे ती दृष्टी माझ्याकडे का नाही, किंवा कृष्ण किनाराची जी प्रस्तावना आहे त्या प्रस्तावनेमध्ये त्यांनी त्या तळघराचा, अंधारमय तळघराचा उल्लेख केलेला आहे जिथे बायका मरून पडल्या. हे विलक्षण दृश्य त्यांना दिसतं आणि मला स्वतःला असं वाटतं की त्यांच्या पुस्तकातून मला जे पंख मिळाले त्या पंखांवरती बसून मी पाहिजे त्या प्रदेशामध्ये उतरू शकते आणि त्याच्यातून मला ताकद मिळते. खरंच हे मला वाटतंच. मग त्या अरुणाताईंचं असो किंवा गौरी देशपांडे या सुद्धा मला खूप आवडतात, पण त्यांनीच म्हटलेलं आहे, अरुणाताईंनी तीच दृष्टी माझ्यात विकसित केली की गौरीला दिसणारे जे पुरुष आहेत ते तिच्या समजुतीप्रमाणे आहे. तर ही जी जाणीव माझ्यामध्ये निर्माण झाली ती अरुणाताईंच्या लेखनामुळे. आपण म्हणतो शेक्सपियरनी म्हटलंय की नावात काय आहे, पण खरं सांगू का की अंधारातनं प्रकाशाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे सूर्य, अरुण, तशी स्त्रीतली तो प्रकाशाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे अरुणा, असं म्हणायला हरकत नाही. अगदी की त्या शब्दात त्यांनी जसं म्हटलंय की त्या शब्दांच्या काठावर मला काहीतरी सापडेल तसाच शोध मी सुद्धा घेत असते, असं म्हणायला एक वाचक म्हणून काहीच हरकत नाही. आणि 100 जाणीवांची एक कविता होते, कारण त्या 100 भावना, हजारो भावना जेव्हा तुम्ही व्यक्त करू शकत नाही त्या एका कवितेतनं व्यक्त करू शकता. मला वाटतं की या सगळ्या गप्पांचं सार एका कवितेतनं व्हावं अरुणाताई, आणि मगच या संवादच्या या भागाचा शेवट व्हावा. आजच्या काळाला योग्य असं म्हणूया अशी कविता वाचते. या चरित्रहीन अंधाऱ्या युगाच्या ओसाडीत धर्मांध भूतावळीचं थैमान आणि आत्मघातकी कर्तृत्वाला चढता यश त्याच्या जल्लोषाला येतंय उधाण. विसंवादानं कारटलेल्या या दीर्घ रक्तहीन रात्री दिसेनाशी झाली आहेत माणसांची मुळं आणि मूल्यांचे मूळ आकार. संभवाच्या शक्यता निद्रिस्त आणि छुपेपणानं जागे आहेत विद्रूप अभिचार. पण तू येशील म्हणून मी झाले आहे आलोचन जागरण. प्रत्येक मरणाऱ्या क्षणाच्या दारावरचं सोत्कंठ तोरण. तू फक्त सूर्य आण, मग आपोआप येतील झाडांसारखी, प्राण्यांसारखी, पाखरांसारखी माणसं आणि जग त्यांचं होईल. पूर्वेच्या गोठ्यात निरशा उजेडासाठी त्या गोपालांची गर्दी होईल. या चरित्रहीन अंधार युगाच्या ओसाडीत वसेल पुन्हा एक नवं गोकुळ. कोवळा आंधळ्यांच्या गायी राखायला पुढे येईल. एखादा कृष्ण आंधळ्यांच्या गायी राखायला सहृदय पुढे येईल. या चरित्रहीन अंधाऱ्या युगाच्या ओसाडीत तू येशील आणि खरंच असं होईल. सुंदर. नमस्कार.
धन्यवाद अरुणाताई. खूप सुंदर संवाद आणि तुमच्या प्रत्येक शब्दातनं बरंच काही शिकायला मिळालं. म्हणजे लेखनातनं बरंच काही शिकायला मिळतं आणि आत्ताच्या पिढीला योग्य असा मार्ग लेखनातनं सुद्धा मिळतो. पण तुम्ही जेव्हा बोलता होता ना तेव्हा खरंच ऐकत राहावं असं वाटतं. अगदी 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 बरोबर आहे. हे संपू नये असं वाटतंय. अरे पण अर्थातच तुम्ही वेळ दिलात आम्हाला आणि खूप छान गप्पा झाल्या आणि भरभरून अगदी मनमोकळेपणाने बोलल्या त्या. हो की नाही मानसीताई? हो, अगदी अगदी अगदी. तरी सुद्धा माझे खूप सारे प्रश्न राहून गेले असं मला म्हणावंसं वाटेल. खरंच पण प्रेक्षकांना पुन्हा अनेक प्रश्न आहेत, मात्र पूर्वी आपण नक्की गप्पा मारू. त्याची एक वेगळी मालिका करूया. आत्ताच्या भागात तुम्ही दोघीही या कार्यक्रमात सहभागी झालात. मानसीताई, तुम्ही सुद्धा खूप उत्स्फूर्त प्रश्न विचारून त्यांना बोलतं केलं. त्यांच्याच लेखनाबद्दल एक नवीन विचार त्यांनाही करायला भाग पाडलात असं म्हणायला हरकत नाही. कारण प्रत्येक वेळेला लेखकाला सतत ते जागृत असावं लागतं, नाही का, की आपल्याला येणारा प्रश्न आणि त्याचं आपण किती सुंदर खरंय. उत्तर देतोय त्यामुळे अजून नवीन विचार पिढीला मिळतात. तर हे सगळं खूप छान जमून आलं. त्याबद्दल तुम्हा दोघींचेही पण खूप खूप आभार. आपल्या प्रेक्षकांचे सुद्धा आभार. त्यांनी हा संवाद ऐकला आणि त्यामध्ये सहभागी झाले त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.